हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू अवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 29 जून 2025 रोजी झालेला कंबाईन ग्रुप बी चा जो पेपर आहे, या पेपरमध्ये इंग्लिश या विषयाचे जेवढे पण प्रश्न आहेत तर हे सर्व प्रश्न आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। आणि आपल्या सर्वांना आपला पॅटर्न माहितच आहे। आपण कुठल्याही क्वेश्चन पेपरचं आणि कुठल्याही प्रश्नाचे विश्लेषण करत असताना त्या प्रश्नाच्या सर्व ऑप्शन्सचं आपण विश्लेषण करत असतो आणि तो प्रश्न कुठल्या टॉपिकवरती विचारलेला आहे, त्या टॉपिकच्या कुठल्या नियमावरती विचारलेला आहे याचं सुद्धा आपण विश्लेषण करत असतोय। जे विद्यार्थी एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करत असतात, काही सरळ सेवेची परीक्षेची तयारी करत असतील, कुठल्याही परीक्षेची तयारी करीत असाल तर तुम्हाला निश्चितच या विश्लेषणाच्या माध्यमातून तुमच्या संकल्पना क्लिअर होतील। आगामी होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतात, या परीक्षांमध्ये तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा झाला पाहिजे, यासाठी आपण सर्वच प्रश्नांचं सर्व ऑप्शनचं सविस्तर विश्लेषण करत असतोय। आणि जे ओकॅब्युलरी आहे तर ओकॅब सुद्धा आपण काय करतोय, पिक्चरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक्सप्लेन करत आहोत, जेणेकरून पिक्चराइज केलेली ओकॅब्युलरी आपण पाहिल्याच्या नंतर निश्चितच ती समजते सुद्धा आणि ती लक्षात सुद्धा राहते। यासाठी आपण मित्रांनो काय करतोय, या पेपरचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे या पेपरमध्ये आयोगाने 4 प्रश्नांपैकी 2 प्रश्नाची उत्तरं चुकीची दिली आहेत आणि 2 प्रश्न कॅन्सल केलेले आहेत। मग या 2 प्रश्नाची उत्तरं फायनल आन्सर की मध्ये सुद्धा चुकीचे दिले आहेत। मी असं का म्हणतोय, कारण आपण अभ्यास करत असताना कॉन्सेप्टचा विचार करून आपण अभ्यास करत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे रेफरन्स बुक आहेत तर या रेफरन्स बुक मधून आपण अभ्यास करत असतोय। तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना 2 प्रश्न जे आहेत तर या 2 प्रश्नाची उत्तरं चुकीचे का दिलेले आहेत असं म्हणतोय आणि त्याचं उत्तर खरं पाहता काय असायला पाहिजे, तर त्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्स बुक आहेत त्या रेफरन्स बुक मधल्या कॉन्सेप्ट आणि संकल्पना या ठिकाणी दाखवून मी तुम्हाला काय करणार आहे, तर तो प्रश्न सुद्धा आपण विश्लेषण करणार आहोत। आणि खरं पाहता त्यामधील एक प्रश्न जो आहे तर एक प्रश्न तर आयोगाने याच्या अगोदरच्या एका पेपरमध्ये विचारला होता, सेम तोच प्रश्न या पेपरमध्ये देखील विचारला आहे। ऑप्शन सुद्धा तशाच प्रकारचे दिलेले आहेत आणि त्या पेपरमध्ये त्याचं उत्तर वेगळं दिलं होतं आणि या पेपरमध्ये त्यांनी याचं उत्तर वेगळं दिलं आहे। आयोगाच्या आन्सर की नुसार सुद्धा आपण विचार केला तर त्या पेपरच्या आन्सर की मध्ये वेगळं उत्तर होतं आणि या पेपरच्या आन्सर की मध्ये वेगळं उत्तर आहे। तर आपण या ठिकाणी हे दोन्ही प्रश्न, ज्या प्रश्नाची उत्तर वेगळी असायला पाहिजे होते तर ते उत्तर कशा पद्धतीने येतील कॉन्सेप्टचा विचार करून आपण ते रेफरन्स या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची जी आहे तर ती म्हणजे 2 प्रश्न जे कॅन्सल केले आहेत तर ते 2 प्रश्न कोणते कॅन्सल केले आहेत आणि का कॅन्सल केले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, मग कंबाईन ग्रुप बी असेल, कंबाईन ग्रुप सी असेल किंवा डिपार्टमेंटल पीएसआय असू द्या, डिपार्टमेंटल एएसओ असू द्या, स्टेनोग्राफर असेल किंवा सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे विश्लेषण आपल्या सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे। तर चला तर मग आपण या पेपरमधील सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण करायला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे तर तो प्रश्न जो आहे तर हा ग्रामरचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला आहे। जर आपण हे सगळे शब्द पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व शब्द जे आहेत तर आपण या ठिकाणी कंजंक्शन्स म्हणून वापरत असतो, कनेक्टिंग वर्ड म्हणून आपण वापरत असतोय। मग पहिला शब्द आहे अल्दो। मग त्याच्या अगोदर आपण वाक्य समजून घेऊ। आय मॅनेज टू गेट टू स्लीप डॅश डॅश देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज। तर या ठिकाणी जे फिल इन द ब्लँक आहे तर याच्यामध्ये कोणतं कंजंक्शन या ठिकाणी बरोबर येऊ शकते किंवा कोणतं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येऊ शकतं आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर याचा वाक्याचा अर्थ लक्षात घ्या, देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज म्हणजे जरी तिथं खूप गोंधळ होता तरी पण तो झोपू शकला, या अर्थाने आपल्याला काय करायचंय, कंजंक्शन जे आहे ते योग्य ते कंजंक्शन्स आपल्याला निवडायचं आहे। मग याच्यामध्ये लक्षात घ्या, बिकॉज जे आहे तर बिकॉज हे दोन्ही पण हे काय करत असतात, हे रिझन दर्शवत असतात। आता एक लक्षात घ्या, बिकॉज मध्ये आणि बिकॉज ऑफ मध्ये पण खूप मोठा फरक आहे। आपल्याला सेंटेन्स नावाचा टॉपिक आहे, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स। मग सेंटेन्स मध्ये आपण काय करतो, कंजंक्शन जे असतात तर हे शब्द आपण लक्षात ठेवून आपण काय करतोय, कमी वेळेमध्ये आपण डायरेक्ट काय करत असतो, उत्तर जे आहे ते उत्तरापर्यंत पोहोचत असतोय। मग सिंपल सेंटेन्स मध्ये कोणते शब्द येतात, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कोणते शब्द येतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये कोणते शब्द येतात। तर लक्षात घ्या, बिकॉज असेल आणि बिकॉज ऑफ असेल हे दोन्ही जरी कारण दर्शवत असले तर बिकॉज हा शब्द जेव्हा बिकॉजने 2 क्लॉज जोडले जातात तेव्हा ते जे वाक्य असते तर ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते, परंतु बिकॉज ऑफने ज्या वेळेस वाक्यामध्ये असेल तर ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स नसते तर ते वाक्य सिंपल सेंटेन्स असते। हा दोन्ही मधला खूप मोठा फरक आहे। मग आपल्याला याच्या माध्यमातून आपल्या दुसऱ्या पण
टॉपिकच्या ज्या संकल्पना असतील त्या सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. बिकॉज हा शब्द काय करतोय आपण, बिकॉज या शब्दाने दोन वाक्य जे आहेत दोन क्लॉज जोडले जातात आणि त्यावेळेस ते वाक्य जे असतं तर ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं आणि बिकॉज ऑफचं वाक्य जे आहे तर ते सिंपल असतं. तसंच इनस्पाइट ऑफ हे देखील कॉन्ट्रास्ट दाखवत आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजेच काय, विरोधाभास. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं काय आहे, हे दोन वाक्य कॉन्ट्रास्ट आहेत, विरोधाभास आहे. म्हणजे जरी तिथं खूप गोंधळ असला, जरी तिथं खूप गोंधळ होता तरी पण मी झोपू शकलो. म्हणजे याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, इथं काय आहे, विरोधाभास आहे. जसं की आपण म्हणतो ना, जरी तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे. अल्दो ही इज पुअर ही इज ऑनेस्ट. जरी तो श्रीमंत असला तरी तो आनंदी नाही. अल्दो ही इज रिच ही इज नॉट हॅपी. तर याच्यामध्ये दो असेल, अल्दो असेल, इनस्पाइट ऑफ असेल, तर हे शब्द आपण काय करत असतो मित्रांनो, खरं पाहता आपण कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी वापरत असतोय. मग याच्यामध्ये इनस्पाइट ऑफ, आणि याच्यामध्ये लक्षात घ्या आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे इनस्पाइट ऑफ हा जो शब्द आहे, तर इनस्पाइट ऑफ हा शब्द आपण कसं लिहित असतोय, इनस्पाइट ऑफ असा लिहितोय. आपल्याला शब्दाचं स्पेलिंग पण खूप महत्त्वाचं आहे. मग हा इनस्पाइट ऑफ हा शब्द इनस्पाइट असा लिहिला जात नाही, तर इनस्पाइट ऑफ असा लिहिला जातोय. त्याच्यामुळे आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे. असं का सांगतोय, कारण एमपीएससीने आपल्याला 2019चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला नॉट विथ स्टँडिंग या शब्दाचं स्पेलिंग विचारलं होतं. काय विचारलं होतं, या शब्दाचं स्पेलिंग विचारलं होतं. बरोबर करेक्ट स्पेलिंग कुठलं आहे, नॉट विथ स्टँडिंग. मग इथं लक्षात घ्या, नॉट विथ स्टँडिंग बरोबर आहे, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे. अशा प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला त्या ठिकाणी दिले होते. आणि म्हणून आपण अभ्यास करत असताना जरी आपण ग्रामरच्या संकल्पनेचा आपण अभ्यास करत असलो तरी पण आपण स्पेलिंग पण खूप पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हा पहिला आहे नॉट विथ स्टँडिंग, दुसरं आणि तिसरं. मग नॉट वेगळं आहे, विथ स्टँडिंग हा शब्द बरोबर आहे का, हे स्पेलिंग बरोबर आहे का, तर याचं उत्तर आहे हे स्पेलिंग चुकीचं आहे. नॉट विथ स्टँडिंग असं लिहिलं जातं का, तर अजिबात नाही, हे पण चुकीचं आहे. मग याच्यामध्ये बरोबर कुठला आहे, तर नॉट विथ स्टँडिंग हा जो शब्द आहे तर हा शब्द एकच शब्द आहे आणि म्हणून याचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण एकच शब्द म्हणून लिहित असतोय. मग यामध्ये लक्षात घ्या, हा इनस्पाइट ऑफ हा शब्द जो आहे तर इनस्पाइट ऑफ हा शब्द असा लिहिला जात नाही, तर इनस्पाइट ऑफ हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातोय. आपल्या राज्यसेवेच्याच पेपरमध्ये एका पेपरमध्ये आपल्याला आयोगाने असाही प्रश्न विचारला आहे बघा. एमपीएससी खूप जे आहे तर या ठिकाणी आपल्याला एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपल्याला खूप लहान लहान गोष्टीवरती पण त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला, एव्हरीवन जे आहे तर एव्हरीवन ऑफ जे आहे तर ह्या एव्हरीवन ऑफच्या स्पेलिंग वरती देखील आपल्याला त्या ठिकाणी जर तसं पाहता तो प्रश्न सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट टॉपिकचा होता, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही पाहिलं तर त्याचं उत्तर जे आहे तर त्या स्पेलिंगनुसार येत आहे. एक ऑप्शन दिलं होतं एव्हरीवन, म्हणजे करेक्ट सेंटेन्ससाठी दिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पेलिंग दिलं होतं एव्हरीवन ऑफ. तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय, एव्हरीवन हा जो शब्द आहे तर एव्हरीवन हा शब्द सोबतच लिहिला जातो, एव्हरी आणि वन असा लिहिला जात नाही आणि म्हणून याच्यामध्ये हे सुद्धा स्पेलिंग चुकीचं आहे. तर याचं स्पेलिंग कुठलं बरोबर आहे, एव्हरीवन हा जो शब्द आहे तर एव्हरीवन हा शब्द आपण एकच लिहित असतो, एव्हरीवन असा लिहिला जात नाही. हे पण लक्षात ठेवायचंय. इनस्पाइट ऑफ आणि डिस्पाइट हे शब्द कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठीच सिंपल सेंटेन्स मध्ये वापरले जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं बिकॉज ऑफ हे सिंपल मध्ये असते, बिकॉज हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये असते, तसं इनस्पाइट ऑफ हा शब्द बरोबर आहे आणि हा शब्द देखील कुठे वापरला जातो, सिंपल सेंटेन्स मध्ये वापरला जातो. आणि त्याच्यासारखा दुसरा एक शब्द आहे डिस्पाइट, त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन असते. इनस्पाइट सोबत आपण ऑफ वापरत आहोत परंतु डिस्पाइट सोबत आपण ऑफ वापरत नाहीत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. इथं मी लिहितो, हा जो डिस्पाइट शब्द आहे तर या डिस्पाइट शब्दासोबत आपण कधीच ऑफ वापरत नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे डिस्पाइट सोबत जर ऑफ वापरलं ते पण चुकीचं आहे. तर आपल्याला या जर संकल्पना आपण अशा पद्धतीने जर क्लिअर केल्या की परीक्षेमध्ये आपण संकल्पनाच्या आधारे आणि एलिमिनेशन मेथडचा जर वापर केला तर आपण कमी वेळेमध्ये आपण फास्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. तर मग या ठिकाणी उत्तर कोणतं असणार आहे याच्यामध्ये, अल्दो या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. आय मॅनेज टू गेट टू स्लीप अल्दो देअर वॉज अ लॉट ऑफ नॉइज. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचंय, सगळ्याच प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतोय, व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु माझा उद्देश हाच आहे की आपल्याला या ठिकाणी प्रत्येक
जे ऑप्शन आहे, प्रत्येक प्रश्न आहे, प्रत्येक ऑप्शन आहे, याच्यामधून दुसऱ्या पण टॉपिकच्या ज्या संकल्पना आहेत त्या सुद्धा आपल्या क्लिअर झाल्या पाहिजेत. यासाठी आपण काय करतोय, प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक ऑप्शनचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे, चला या प्रश्नाचं उत्तर मग फायनल कुठलं झालं, अल्दो या ठिकाणी आहे. मग दो असेल, अल्दो असेल, दो असेल, अल्दो असेल, हे दोन्ही शब्द आपण काय करत असतो, कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठीच वापरत असतो. आणि यात हे जे शब्द आहेत तर हे शब्द कुठल्या क्लॉज मध्ये वापरले जातात, तर हे शब्द ॲडव्हर्ब क्लॉज मध्ये वापरले जातात. आणि तो कुठला क्लॉज असतोय, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असतो. त्या ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टच काय करतात डिअर फ्रेंड्स, त्याला 3 नाव आहेत. आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टच 3 नाव आहेत. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ सपोजिशन म्हणतात आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन असंही म्हणतात. हे तीनही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण एमपीएससीने काय केलेलं आहे, काही पेपरमध्ये समजा आपल्याला वाक्य दिलं जातं, त्या वाक्याचा आपल्याला क्लॉज ओळखायचा असतोय. मग आपण पाठ काय करतोय, दो आणि अल्दो शब्द आला की आपण त्या वाक्याचा क्लॉज काय म्हणतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणतो. परंतु एमपीएससीने काही वेळेस काय केलेलं आहे, कॉन्ट्रास्ट हे ऑप्शन दिलंच नाही, तर त्यांनी काही पेपरमध्ये सपोजिशन दिलेलं आहे, तर काही पेपरमध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन अशा प्रकारचं ऑप्शन दिलं आहे. त्याच्यामुळं इंग्लिशचा अभ्यास आपण करत असताना एखादा टॉपिक असेल तर त्या टॉपिकला आणखी वेगळ्या प्रकारचे नावं कोणते आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. एखादा टॉपिकचं त्याच्यामध्ये जे आहे तर त्यामध्ये नाव असेल, एखादी कुठलीही संकल्पना असेल, त्या संकल्पनेला जे वेगळ्या प्रकारचे नाव असतील तर ते नाव आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो काय करायचं, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असतो आणि त्याच्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये हे दो असेल, अल्दो असेल, इवन दो आणि इवन इफ असे 4 शब्द त्या ठिकाणी येतात. तसंच हा नॉट विथ स्टँडिंग दॅट असाही शब्द त्याच्यामध्ये येतोय. हे जे दो असेल, अल्दो असेल, हे शब्द जे आहेत तर हे शब्द ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचे असतात. म्हणजे आपल्याला जर असं वाक्य दिलं असतं आणि या वाक्याचा क्लॉज कोणता आहे असा जर प्रश्न विचारला असता तर त्याचं उत्तर काय असतंय, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये कोणते शब्द येतात, दो असेल, अल्दो असेल, इवन इफ असेल, इवन दो असेल, अशा प्रकारचे शब्द. तसेच हा नॉट विथ स्टँडिंग दॅट हा शब्द देखील त्या ठिकाणी काय होतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये येतो. मग पुन्हा एकदा लक्षात ठेवायचंय, या ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टला 3 नावं आहेत, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ सपोजिशन आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन अशा प्रकारचे 3 नावं आहेत. आणखी एक गोष्ट सांगतोय, आपण हा व्हिडिओ पाहत असताना आपल्या सोबत वही आणि पेन ठेवा. याच्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या वेगळ्या संकल्पना आपण सांगणार आहोत तर त्या संकल्पना वहीमध्ये लिहून काढा. पुढचा प्रश्न आहे, तर या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचाराय करेक्ट वर्ब म्हणजे टेन्सचा प्रश्न आहे म्हणून आपण याला. आपल्याला या ठिकाणी फिल इन द ब्लँक आहे म्हणजे वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं, योग्य ते क्रियापदाचा फॉर्मचा विचार करून आपण त्या ठिकाणी काय करतोय, आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. मग याच्यामध्ये आपण पाहिलं बघा, हा टेन्सचा प्रश्न म्हणलं की लक्षात घ्या मित्रांनो, टेन्स म्हणलं की आपण पारंपरिक पद्धतीने काय करतो, टेन्स म्हणलं की मग टेन्सचे नावं आणि त्याचे स्ट्रक्चर पाठ करतोय. अशा प्रकारचा जर तुम्ही टेन्सचा अभ्यास केला तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. आता सध्याचा टेन्सवरती प्रश्न विचारण्याचा आयोगाचा पॅटर्न बदललेला आहे. आपल्याला प्रत्येक टेन्सचं त्याचं नाव आलं पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर आलं पाहिजे, पण तो प्रत्येक टेन्स कशा पद्धतीने वापरला जातो, त्याचे फंक्शन्स काय आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. प्रत्येक टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात, कोणते शब्द वापरले जात नाहीत, त्या शब्दांची वाक्यामध्ये असणारी प्लेस काय आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आणि असा जर आपण अभ्यास टेन्सचा जर केला तरच आपण त्या ठिकाणी मित्रांनो काय करू शकतोय, टेन्सवरती जे विचारलेले प्रश्न आहेत तर ते सोडू शकतोय. आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, काही टेन्समध्ये जे क्रियापद असतात तर ते काही क्रियापद आपण वापरत नाहीत. मग त्याच्यामध्ये टेन्समध्ये आपल्याला ते स्टेटिव्ह वर्ब आणि डायनामिक वर्ब नावाच्या संकल्पना आहेत. वर्बचे 2 प्रकार आहेत, स्टेटिव्ह वर्ब आणि डायनामिक वर्ब. स्टेटिव्ह वर्ब आणि डायनामिक वर्ब ह्या संकल्पना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कंटिन्युअस टेन्समध्ये आपण स्टेटिव्ह वर्ब जे असतात तर हे स्टेटिव्ह वर्ब त्या ठिकाणी वापरत नाहीत. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, स्टेटिव्ह वर्ब म्हणजे काय, स्टेटिव्ह वर्ब म्हणजे अशी क्रियापद असतात ज्यांना आपण आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत, म्हणजे ज्यांना आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत त्यांना आपण स्टेटिव्ह वर्ब म्हणतोय. म्हणजे आपण टेन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला स्टेटिव्ह वर्ब कोणते आहेत आणि स्टेटिव्ह वर्ब ही संकल्पना सुद्धा माहित असते पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही कॉमन स्टेटिव्ह वर्ब आहेत, जे स्टेटिव्ह वर्ब आपण 100% अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती आयोगाने खूप सारे प्रश्न विचारले आहेत. सांगण्याचा उद्देश हाच आहे की टेन्स टॉपिकवरती आपल्याला पारंपरिक पद्धतीने आयोग आता प्रश्न विचारत नाही, फक्त स्ट्रक्चर आणि त्या टेन्स आणि त्या टेन्सचं स्ट्रक्चर जर पाठ केलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टेन्स
त्याचं स्ट्रक्चर, त्या टेन्सचं फंक्शन काय आहे, त्या टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात, कोणते शब्द वापरले जात नाहीत, त्या शब्दांची वाक्यामध्ये असणारी प्लेस म्हणजे ते शब्द कुठं वापरले पाहिजेत हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि जे आत्ता सांगितले जे स्टेटिव्ह व्हर्ब आहेत तर हे स्टेटिव्ह व्हर्ब आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत, मग स्टेटिव्ह व्हर्ब सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर चला आपण या ठिकाणी पाहू याच्यामध्ये शब्द कोणता आहे. लास्ट नाईट हा शब्द आहे. लास्ट नाईट हा जो शब्द जर आपण पाहिला तर लास्ट नाईट हा शब्द काय दाखवतो तर लास्ट नाईट हा पास्ट टेन्स दाखवतो, म्हणजे लास्ट नाईट हा शब्द काय आहे पास्ट दाखवत आहे. मग आपल्याला काय करायचं हे कॅच जे क्रियापद दिलं आहे तर या कॅच क्रियापदाचा आपल्याला योग्य ते टेन्स फॉर्म आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. मग आपल्या लक्षात घ्या लास्ट नाईट हा शब्द पास्ट मध्ये वापरतात आणि विल प्लस V1 हे कशामध्ये असते फ्युचरमध्ये असते, त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार आहे का येणार नाही. शाल सुद्धा आपण कोणत्या टेन्समध्ये वापरतो फ्युचरमध्ये वापरतो, त्याच्यामुळे हे येणार आहे का नाही. मग लास्ट नाईट हा जो शब्द आहे तर आपण कुठल्या टेन्समध्ये वापरत असतो तर तो सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरत असतो. आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय असते त्याच्यामध्ये क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरत असतोय. मग याच्यामध्ये कॉट हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येणार आहे. मग कॅच, कॉट आणि कॉट अशा प्रकारे याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म असतंय. मग याचं उत्तर काय झालं कॉट हे बरोबर येत आहे आणि वूड पण या ठिकाणी बरोबर येणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लक्ष ठेवायचंय. मग सिंपल पास्ट टेन्समध्ये कोणते शब्द वापरले जातात, जे शब्द पास्ट दाखवणारे शब्द असतात तर ते शब्द आपण सिंपल पास्टमध्ये वापरतोय. मग येस्टरडे असेल, लास्ट मंथ असेल, लास्ट वीक असेल, लास्ट इयर असेल, त्याच्यानंतर लास्ट नाईट असेल हे शब्द किंवा लास्ट फ्रायडे, लास्ट सॅटरडे हे शब्द वापरतोय. तसेच ॲगो हा शब्द जो आहे तर तो देखील वापरला जातो. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. चला याचं उत्तर काय झालं बघ 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय डॅश डॅश मीन्स. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला आता ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय, मग याच्यामध्ये बघा आर्टिस्टिक. आता आर्टिस्टिक या म्हणजे यामध्ये आपल्याला काय करायचं या प्रश्नामध्ये योग्य ते आपल्याला हा जो शब्द आहे तर या वाक्याचा अर्थाचा विचार करून आपल्याला योग्य ते ऑप्शन निवडायचा आहे. मग ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय डॅश डॅश मीन्स आपण आता खरं पाहता गॉट ओव्हर जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्याने त्याच्या शत्रूवरती मात केली. मग कशा पद्धतीने केलेली आहे तर आर्टिस्टिक जे आहे ते आर्टिस्टिक होणार आहे का नाही. आर्टफुल म्हणजेच काय असते स्किलफुल आणि क्लेवर या अर्थाने आपण आर्टफुल हा शब्द वापरतोय. आर्टिकल हे येणार आहे का नाही येणार आणि आर्टिस्ट हा शब्द पण याच्यामध्ये बरोबर येणार नाही. आणि मग या वाक्याचा विचार जर केला तर आपल्या याचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे आर्टफुल हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर आपण या सगळ्या ऑप्शनचं मिनिंग आपण समजून घेऊ. आर्टफुल म्हणजे काय असतो क्लेवर, कनिंग आणि स्किलफुल या अर्थाने आपण वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिस्टिक म्हणजेच काय असते रिलेट्स टू आर्ट, ब्युटी और क्रिएटिव्हिटी. आणि आर्टिकल आपल्याला सगळं माहित आहे अ पीस ऑफ रायटिंग असेल किंवा आपण आर्टिकल जो टॉपिक आहे अ अँड द या अर्थाने पण आहे. आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन याचं कोणतं बरोबर आहे तर याचं ऑप्शन या ठिकाणी आर्टफुल म्हणजे क्लेवरली किंवा स्किलफुल या अर्थाने आपण इथं काय करतोय आर्टफुल हा शब्द बरोबर आहे. वी कॉल ऑफ. आता कॉल ऑफ ही जी फ्रेज आहे तर कॉल ऑफ ही जी फ्रेजल वर्ब म्हणा किंवा फ्रेज आहे तर एमपीएससीने खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलं आहे. कॉल ऑफ या शब्दाचा अर्थ होतो कॅन्सल आणि म्हणून याचं उत्तर काय येतं या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्लेंटी. आपल्याला प्लेंटी हा शब्द दिला आहे आणि प्लेंटी या शब्दाचा आपल्याला विचार आहे अपोजिट वर्ड याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे विच इज अपोजिट इन द मिनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड. मग याच्यामध्ये लक्षात घ्या प्लेंटी म्हणजेच काय खूप असतंय. प्लेंटी म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये. आणि स्कॅरसिटी हा जो शब्द आहे तर स्कॅरसिटी या शब्दाचा अर्थ होतो तुटवडा या अर्थाने आपण वापरतो. आणि मग याचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आता प्रायव्हेट हा शब्द होईल का नाही होणार. चीप म्हणजे काय असते मुख्य असते. लोअर म्हणजे दर्जा आपल्याला दाखवायचा असेल खाली या अर्थाने आपण या ठिकाणी लोअर हा शब्द वापरतोय आणि याचं उत्तर कोणतं आहे मग 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेस. आता आपण हाय जे आहे तर हाय कशासाठी वापरतोय हाय हॅलो. आपण एखाद्या व्यक्ती जो आहे तर एखाद्या व्यक्तीला ग्रीट करण्यासाठी आपण हाय हॅलो वापरतोय. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपण हाय वापरत असतोय हाय असेल किंवा हॅलो असेल. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे याचं उत्तर आहे कॉल फॉर अटेन्शन. हाय जे आहे तर हाय हे कशासाठी वापरलं जात आहे कॉल फॉर अटेन्शन आणि म्हणून याचं उत्तर आहे या ठिकाणी बी नंबरचं ऑप्शन. आता याच्यामध्ये आणखी गोष्ट महत्त्वाची आहे बघा. बऱ्याच विद्यार्थ्यांना गोल करत असताना एक सवय असते
बी म्हणजेच त्यांच्या डोक्यात येतं, मग बी म्हणले की काय करतात ते 2 नंबरला गोल करतात, पण बी हे ऑप्शन कुठं आहे आन्सर ऑप्शन मध्ये, तर 4 नंबरला आहे, आणि म्हणून गोल तुम्हाला करत असताना ती पण काळजी घ्यायची आहे. तर बी जरी ह्याचं उत्तर असलं तरी देखील याचं ऑप्शन आन्सर ऑप्शन जे आहे ते 4 नंबरला दिलेलं आहे, आणि म्हणून गोल करत असताना काय करायचं 4 नंबरला गोल करायचं आहे. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द सेंटेन्स विथ करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. आपण इथं काय केलंय करेक्ट प्रिपोजिशन आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फ्रॉम, मग लक्षात येईल तुम्हाला या ठिकाणी हॅव बीन हॅज बीन आहे. हॅव बीन हॅज बीन म्हणल्याच्या नंतर आपल्या सर्वांना माहित आहे त्याच्यामध्ये आपण सिन्स आणि फॉर वापरत असतोय. याच्यामध्ये इथपर्यंतचा भाग सगळा बरोबर आहे, फक्त आपल्या प्रिपोजिशनचा प्रश्न विचारला आहे, आणि मग याच्यामध्ये फ्रॉम वापरायचं आहे का, सिन्स वापरायचं आहे का, बिफोर वापरायचं आहे का, फॉर वापरायचं आहे हे समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आपण लक्षात ठेवा हॅव बीन हॅज बीन म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये आपण सिन्स आणि फॉर हे शब्द आपण स्टार्टिंग टाइम आणि ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरत असतो. फ्रॉम हा जो शब्द आहे तर याच्यामध्ये वापरला जात नाही. बरेच विद्यार्थी काय करतात 2001 पासून म्हणायचं असलं की फ्रॉम या शब्दाचा अर्थ काय करतो आपण पासून या अर्थाने घेतो, आणि म्हणून आपल्याला काय वाटतं मग इथं फ्रॉम हा शब्द बरोबर येईल, परंतु फ्रॉम हा शब्द या ठिकाणी येत नाही. खरं पाहता फ्रॉम हा शब्द आपण काय करतोय ज्या इतर आपण डिस्टन्स दाखवण्यासाठी वापरत असतो, अंतर दाखवण्यासाठी वापरतो, आणि फ्रॉम हा शब्द आपण टाइम दाखवण्यासाठी देखील वापरू शकतोय, परंतु या टेन्समध्ये आपण फ्रॉम हा शब्द वापरत नाहीत. हे वाक्य कोणत्या टेन्स आहे हॅव बीन हॅज बीन प्लस VING जे आहे तर हे वाक्य आपण जे आहे तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय मग इथं सिन्स येईल का फॉर येईल. आता बिफोर तर होणारच नाही, कारण बिफोर काय करायचं बिफोरचा अर्थ होतोय 2001 पूर्वीपासून, 2001 पूर्वी, तर त्याच्यामुळे हे ऑप्शन येत नाही. राहिला विषय आता सिन्स आणि फॉर ह्या 2 संकल्पनेवरती आयोगाने खूप सारे आपल्याला प्रश्न विचारले आहेत. सिन्स कधी वापरायचं असते तर सिन्स हे स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी आपण वापरतोय. सिन्स म्हणजे एखादी क्रिया केव्हापासून घडत आहे तर स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी आपण वापरतोय. जसं की आपल्याला म्हणायचंय सोमवारपासून सिन्स मंडे म्हणतोय, सकाळपासून सिन्स मॉर्निंग म्हणतोय, किंवा मला सांगायचंय मी हा व्हिडिओ 7 वाजल्यापासून रेकॉर्ड करत आहे किंवा शूट करत आहे, तर त्या ठिकाणी काय होईल सिन्स 7 o'clock. मग आपल्याला लक्षात ठेवायचं सिन्स हे जे आहे तर हे स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी वापरलं जात आहे. जसं की सिन्स मॉर्निंग, सिन्स मंडे, सिन्स एप्रिल, सिन्स मार्च, सिन्स 7 o'clock, सिन्स 8 o'clock, सिन्स 2001, सिन्स 2010 अशा पद्धतीने आपण काय करतो सिन्स वापरतो. मग याच्यामध्ये सिन्स हे ऑप्शन खरं पाहता बरोबर आहे, पण आपण फॉर आणखी एकदा समजून घेऊ. फॉर हा जो शब्द आहे तर फॉर हा शब्द कशासाठी वापरला जातोय खरं पाहता डिअर फ्रेंड्स, फॉर हे आपण ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरतोय. फॉर हे आपण कालावधी दाखवण्यासाठी वापरतोय. कालावधी म्हणजे कसं असेल की फॉर 20 minutes आपण त्या ठिकाणी काय करतोय कालावधी दाखवतोय. मग त्याच्यामध्ये कालावधीमध्ये मिनिट असेल, तास असतील, दिवस असेल, महिना असेल किंवा वर्ष असेल किंवा आठवडे असतील. जसं की आपण म्हणू शकतोय मी 20 मिनिटं झाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, तर त्या ठिकाणी मी काय म्हणणार आहे सिन्स नाही म्हणणार तर काय म्हणणार आहे फॉर म्हणणार आहे. मला सांगायचं आहे 7 वाजल्यापासून पाऊस पडत आहे, तर ते वाक्य मी काय म्हणतोय इट हॅज बीन रेनिंग सिन्स 7 o'clock. परंतु मला सांगायचे 2 तास झालं पाऊस पडत आहे, इट हॅज बीन रेनिंग फॉर 2 hours. म्हणजे ड्युरेशन दाखवण्यासाठी आपण फॉर वापरतोय. मग फॉर आणखी एकदा लक्षात घ्या, फॉर 20 minutes, for an hour, for 2 hours, for half an hour, किंवा for 3 days, for 3 weeks, for 3 months, for 20 years, for 10 years, किंवा for 2 decades आपण या अर्थाने काय करतो फॉर वापरत असतो. फॉर हा शब्द ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरला जातोय, आणि सिन्स हे काय करतंय स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी वापरलं जातंय, आणि म्हणून याचं उत्तर कोणतं आहे तर याचं उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय हे बरोबर आहे. कोणतं बी. इथं पण पुन्हा लक्षात ठेवायचंय बी हे ऑप्शन कुठं आहे तर बी हे ऑप्शन या ठिकाणी 4 नंबरला दिलेलं आहे. नेक्स्ट बघा आपल्याला प्रश्न विचारला आहे चूज फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स द वर्ड विच इज सिनोनिमस. म्हणजे आपल्याला काय करायचं सिनोनिम म्हणजे काय समानार्थी. फॉल्स या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. मग फॉल्स रिअल आपल्याला विचाराय समानार्थी शब्द. फॉल्स म्हणजे चूक असते, रिअल म्हणजे खरं असणार आहे, ट्रू म्हणजे सत्य असते, अनट्रू म्हणजेच खोटं असणार आहे, आणि रिअलिस्टिक म्हणजे पण वास्तववादी असते. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा खूप सोपा प्रश्न होता हा शब्दांवरती. तर याचं उत्तर काय आहे फॉल्स. याचं उत्तर काय येतंय 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर अनट्रू. फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर इथं लक्षात ठेवायचं विथ सुटेबल वर्ड गिवन बिलो. तर शी वॉन्टेड टू बाय आपल्याला इथं प्रश्न विचारला आहे
शी वॉन्टेड टू बाय, आणि याच्यामध्ये मग सम आहे, नायदर आहे, एनी आहे, इच आहे. तर खरं पाहता आपण हे जर शब्द पाहिले तर हे शब्द मित्रांनो ॲडजेक्टिव्हज आहेत आणि याच्यावरती आपल्याला आयोगाने खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत अगोदर पण. मग इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आपल्याला अगोदर समजून घ्यायचं सम कधी वापरायचं आहे, नायदर, एनी आणि इच. मी सांगतो इच हा जो शब्द आहे तर इच हा शब्द आपण प्रत्येक या अर्थाने वापरतो, परंतु इच या शब्दाच्या नंतर नेहमी काय असायला पाहिजे, सिंग्युलर नाउन असायला पाहिजे. त्याच्यामुळं या ठिकाणी लक्षात ठेवायचं इचच्या नंतर सिंग्युलर नाउन येत असते आणि इथं बुक्स हा शब्द जो आहे तर हा काय आहे, प्लुरल नाउन आहे. त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, इच हा शब्द येणार नाही. नायदरच्या नंतर आपण ज्यावेळेस नाउन वापरत असतो, इच असेल, एव्हरी असेल, आयदर असेल, नायदर असेल, हे लक्षातच ठेवायचं आहे. हे इच असू द्या, एव्हरी असेल, आयदर असेल किंवा नायदर असेल, या सगळ्या शब्दांचा नियमच काय आहे, इच, एव्हरी, आयदर, नायदर या सगळ्या शब्दाच्या नंतर आपण सिंग्युलर नाउन वापरत असतोय. म्हणजेच या ठिकाणी हे पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. राहिला विषय सम आणि एनी. मग आपण सम आणि एनीच्या नंतर प्लुरल नाउन देखील आपण वापरतो, परंतु समच्या नंतर जर अनकाउंटेबल नाउन असेल तर आपण समच्या नंतर काउंटेबल नाउन वापरायचं असेल, समच्या नंतर तर प्लुरल काउंटेबल नाउन वापरतात आणि अनकाउंटेबल नाउन सुद्धा आपण त्या ठिकाणी यूज करतोय समच्या नंतर. इथं मग हे बुक्स हे प्लुरल काउंटेबल नाउन आहे, मग समच्या नंतर पण वापरू शकतोय, एनीच्या नंतर पण वापरू शकतोय. पण याच्यामध्ये एक तुम्हाला सिंपल गोष्ट सांगेल, सम हा जो शब्द आहे तर साधारणतः होकारार्थी वाक्यात वापरतात, म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणा समजण्यासाठी किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये सम हा शब्द वापरला जातो. आणि साधारणतः एनी हा जो शब्द आहे तर हा शब्द नकारार्थी वाक्यामध्ये वापरला जातो, तसेच हा शब्द क्वेश्चन मध्ये देखील वापरला जातो. मग मला सांगा हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर निश्चितच हे वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, या ठिकाणी सम जे आहे तर हे सम हे बरोबर आहे. मग याच्या माध्यमातूनच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जसा समचा नियम आहे तसाच सेम समचे जेवढे पण शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे. म्हणजे समचे सगळे शब्द आपण होकारार्थी वाक्यामध्ये वापरत असतो. मग सम असेल, समबडी असेल, समवन असेल, समथिंग असेल, तर हे शब्द आपण समवेअर असेल, हे शब्द आपण काय करतो, होकारार्थी वाक्यात वापरतो. आणि एनीचे सगळे शब्द जे आहेत तर ते शब्द आपण नकारार्थी वाक्यात वापरतो. म्हणजेच एनी असेल, एनीबडी असेल, एनीवन असेल, एनीथिंग असेल, एनीवेअर असेल, असे शब्द आपण साधारणतः काय करतोय डिअर फ्रेंड्स, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरतोय. जर या वाक्यामध्ये असं असतं शी डिड नॉट वॉन्ट, असं जर असतं शी डिड नॉट वॉन्ट टू बाय, मग हे असं जर असतं म्हणजे नकारार्थी जर वाक्य असतं तर आपण त्या ठिकाणी एनी वापरलं असतं. तर खूप सिंपल आहे, सम हा शब्द होकारार्थी वाक्यामध्ये वापरला जातो आणि एनी हा शब्द आपण साधारणतः नकारार्थी वाक्यामध्ये आणि क्वेश्चनमध्ये वापरला जातोय. म्हणजे याचं उत्तर काय झालं, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. चला लक्षात, हां, तर या ठिकाणी काय सम कधी वापरायचं इथं सांगितलं आहे. सम हा शब्द आपण साधारणतः पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वापरतो, हा शब्द आपण क्वेश्चनमध्ये पण वापरतो. पण ज्यावेळेस त्याचं उत्तर हे काय असते, अपेक्षित असते, यस असं उत्तर अपेक्षित असते, त्यावेळी आपण काय करतो, या ठिकाणी सम हा शब्द वापरतोय. आणि आणखी गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस त्या प्रश्नामधून जे आहे तर ऑफर काहीतरी आपल्याला ऑफर केलेली असते, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय, तर सम आपण प्रश्नामध्ये देखील वापरू शकतोय. मग वुड यू लाईक सम कॉफी, तर या ठिकाणी काही ऑफर केलं असेल, आपल्याला देऊ केलं असेल, तर त्यावेळेस आपण सम वापरतोय. आणि एनी हा शब्द जो आहे तर हा आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरतो आणि क्वेश्चनमध्ये पण वापरतोय, तर हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, इवन 2 hours फ्रॉम नाव शी डॅश डॅश द लेटर्स. तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे काय, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स जे आहे तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा आपल्याला ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. मग इवन 2 hours फ्रॉम नाव शी डॅश डॅश. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा खूप सिंपल प्रश्न आहे, टेन्स आणि त्याच्या स्ट्रक्चरवरती विचारलेला आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणलं की त्याचं स्ट्रक्चर काय असते, शाल बी, विल बी प्लस VING असते. मग याच्यामध्ये शाल बी, विल बी प्लस VING, तर याचं ऑप्शन आहे विल बी प्लस VING, या ठिकाणी बरोबर आहे. मग हे विल प्लस V1 आहे का, विल प्लस नाही, तर विल प्लस V1 हे कुठल्या टेन्समध्ये येतं, तर विल प्लस V1 हे सिंपल फ्युचर टेन्समध्ये असते, शाल विल प्लस V1. विल हॅव बीन प्लस टाईप, खरं पाहता हे ऑप्शनच बरोबर नाही, कारण विल हॅव बीनच्या नंतर काय असते, विल हॅव बीन प्लस VING असायला पाहिजे. आणि शाल हॅव बीन, विल हॅव बीन प्लस VING जर असतं तर हे ऑप्शन कुठं असते, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या वाक्याचा टेन्स कोणता होतंय, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि शाल हॅव प्लस V3 जर असेल तर त्या वाक्याचा टेन्स कोणता असतो, फ्युचर परफेक्ट टेन्स असतोय. तर आपल्याला हे अशाही ऑप्शन समजून घ्यायचे आहेत. तर याचं उत्तर कोणतं झालं डिअर फ्रेंड्स, याचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन, कारण आपल्याला प्रश्न विचारलाय फ्युचर कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट बघा, तर हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी 1 word सबस्टिट्यूशन वरती विचारलेला आहे. अनइनिव्हिटेबल हा जो शब्द आहे तर हा शब्द आयोगाने खूप आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे.
तर इनएव्हिटेबल या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये होतो अटळ, म्हणजे जी गोष्ट आपण टाळू शकत नाही तर आपण काय म्हणतोय अटळ म्हणतोय. मग इनएव्हिटेबल म्हणजेच काय अटळ. मग याचा वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहे तर आपल्याला हा प्रश्न विचारला आहे. मग याच्यामध्ये कोणतं ऑप्शन बरोबर येईल, जी गोष्ट आपण टाळू शकत नाही तर अवॉइड म्हणजेच टाळणे. दॅट विच कॅनॉट बी अवॉइडेड, तर या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे डिअर फ्रेंड्स, निश्चितच याचं उत्तर 4 नंबर आहे. आता बघा दॅट विच कॅनॉट बी हर्ड, ज्याला आपण ऐकू शकत नाही त्याला काय म्हणतोय इनऑडिबल, त्याला आपण काय म्हणतोय इनऑडिबल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट विच कॅनॉट बी अंडरस्टूड, जे समजू शकत नाही त्याला आपण काय म्हणतोय इनकॉम्प्रेन्सिबल म्हणतो आपण इनकॉम्प्रेन्सिबल. आणि दॅट विच कॅनॉट बी अटॅक्ड, ज्याच्यावरती आपण अटॅक करू शकत नाही, ज्याच्यावरती आपण हल्ला करू शकत नाही, ज्याला जिंकू शकत नाहीत कॉन्कर्ड, तर त्याला आपण काय म्हणत असतो इनविन्सिबल म्हणत असतोय. ज्याला आपण इनविन्सिबल त्याला आपण म्हणतोय अजिंक्य. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं उत्तर आहे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर. तर इथं ऑप्शन बघा या शब्दांचे आपण या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत. इनएव्हिटेबल म्हणजेच काय असते दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड, जे आपण टाळू शकत नाही त्याला आपण म्हणतोय इनएव्हिटेबल. मग ही ऑलवेज ड्राइव्स टू फास्ट सो अन ॲक्सिडेंट इज इनएव्हिटेबल, म्हणजे तो खूप वेगात नेहमी कार चालवतो त्याच्यामुळं ॲक्सिडेंट हा अटळ आहे. आणखी पुढे असंच एक्झाम्पल दिलेलं आहे. तर इनएव्हिटेबलचंच शी डिडंट स्टडी हार्ड सो फेल्युअर वॉज इनएव्हिटेबल, म्हणजे ती हार्ड स्टडी करत नाही त्याच्यामुळं अपयश जे आहे तर अपयश हे अटळ आहे. तर अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला इनएव्हिटेबल हे लक्षात घ्यायचं आहे. तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकवरती. या वाक्याचा कर्ता कोण आहे, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, तर लक्षात घ्या द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे देशाचं नाव आहे. आणि बरेच जण काय करतात मग युनायटेड स्टेट्स म्हणलं की त्या ठिकाणी काय करतात त्याला अनेक वचन समजतात, परंतु द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे जे आहे तर हे सिंग्युलर आहे. हा वाक्याचा कर्ता आहे आणि हा वाक्याचा कर्ता कोण आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे. मग आपल्या लक्षात ठेवायचा नियम आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंटचा नियम सिंपल आहे. तर तो म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतो आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर आपण प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. मग आता या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट आहे, वाक्याचा कर्ता सिंग्युलर आहे आणि हॅव तर आपण काय करतोय प्लुरल वापरतोय, त्याच्यामुळं या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्सिस्टिंग कधीही लक्षात ठेवायचं आहे इंग्लिशमध्ये, ज्या वेळेस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतो आणि ते जर क्रियापद म्हणजे तो जर आयएनजी असणारा जो शब्द आहे किंवा आयएनजी असणारे जे क्रियापद आहे ते जर वाक्यामध्ये क्रियापद म्हणून मेन व्हर्ब म्हणून जर वापरायचं असेल तर त्याच्यासोबत हेल्पिंग व्हर्ब असल्याशिवाय आपण व्हीआयएनजी असलेलं जे क्रियापद आहे तर ते मेन व्हर्ब म्हणून वापरू शकत नाहीत. विदाउट हेल्पिंग व्हर्बचं आपण ह्याला वापरू शकत नाहीत. त्याच्यामध्ये इथं हेल्पिंग व्हर्ब आहे का तर नाही, म्हणून या ठिकाणी हे पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. पुन्हा एकदा सिंपल सांगतो, व्हीआयएनजी म्हणजेच आता या ठिकाणी हे जे कन्सिस्टिंग आहे तर व्हीआयएनजी असलेलं जे क्रियापद आहे तर ते क्रियापद आपल्याला वाक्यामध्ये मेन व्हर्ब मुख्य क्रियापद म्हणून जर वापरायचं असेल तर त्याच्यासोबत हेल्पिंग व्हर्ब असणं गरजेचं आहे. आपण हेल्पिंग व्हर्ब शिवाय व्हीआयएनजी असलेला शब्द मेन व्हर्ब म्हणून वापरू शकत नाही. असं वाक्य दिलं की ते वाक्य 100% चुकीचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. आता राहिला विषय कन्सिस्ट आणि कन्सिस्ट, कारण हे दोन्ही क्रियापदाचे पहिले रूप आहेत, V1 आहे. मग आपला रूल काय सांगतो, सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल, वाक्याचा कर्ता जर एक वचन असेल तर त्यामध्ये त्याच्यानंतर त्या कर्त्यानंतर येणारं जे क्रियापद आहे तर त्या क्रियापदाला आपण एस ईएस आय एस प्रत्यय वापरत असतो. कधी वापरतोय, सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर क्रियापदाला एस ईएस आय एस हा प्रत्यय वापरला जातो आणि म्हणून या ठिकाणी इथं एस ईएस आय एस प्रत्यय आहे का, नाही, तर इथं आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याचं रिझन पुन्हा एकदा सांगतोय, हा शब्द वाक्याचा कर्ता आहे आणि द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे देशाचं नाव आहे आणि म्हणून मित्रांनो काय करायचं, याला सिंग्युलर समजायचंय आणि सिंग्युलर समजून आपण सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळं या ठिकाणी क्रियापदाला एस ईएस आय एस प्रत्यय आपण वापरतोय. त्याला पार्ट ऑफ स्पीच या टॉपिकवरती हा प्रश्न विचारला आहे. आयोगाने सध्या हा जो प्रश्न जसा विचारलाय अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आयोगाने पार्ट ऑफ स्पीचवरती खूप सारे विचारलेले आहेत. याच्यामध्ये दिला आहे ऑल हा शब्द दिला आहे, 4 वाक्य दिले आणि या 4ही वाक्यामध्ये ऑल हा शब्द दिला आहे आणि आपल्याला प्रश्न असा विचारला आहे या 4ही वाक्यामध्ये ऑल हा शब्द कोणत्या पार्ट ऑफ स्पीचचं काम करतोय. तर पहिल्यामध्ये लक्षात घ्या, ऑल इज नाव लॉस्ट. ऑल हा शब्द पहिल्या वाक्यामध्ये कशाचं काम करतोय तर नाउनचं पहिल्या वाक्यामध्ये अगोदर समजून घेऊ, सब्जेक्टचं काम करतोय, कर्त्याचं काम करतोय आणि कर्त्याचं काम
पार्ट ऑफ स्पीचमध्ये 8 पार्ट ऑफ स्पीच पैकी कर्त्याचं काम करणाऱ्या फक्त 2च पार्ट ऑफ स्पीच असतात. एक असते नाऊन आणि दुसरे असते प्रोनाऊन. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे ऑल हा शब्द एकतर नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल. काय असणार आहे? नाऊन किंवा प्रोनाऊन आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या ऑल इज नाऊ लॉस्ट. दुसरं आहे ऑल मेन आर मॉर्टल. ऑल हा शब्द आहे त्याच्यानंतर मेन आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचे ॲडजेक्टिव्हचा रूल काय सांगतो. ॲडजेक्टिव्ह जे असते तर ॲडजेक्टिव्ह हे नाऊन बद्दल माहिती सांगतं आणि सिंपल ओळखण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय. ॲडजेक्टिव्हच्या नंतर नेहमी नाऊन असते. ॲडजेक्टिव्ह जे असते त्या ॲडजेक्टिव्ह सोबत काय असतं? नाऊन असते. मग हे ऑल आहे आणि त्याच्यानंतर नाऊन आहे म्हणजे या ठिकाणी हा शब्द काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला. हा शब्द कुठला आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याला दुसरा जो शब्द आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे लक्षात ठेवायचं. म्हणजे बी हे ऑप्शन काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? एलिमिनेशन करण्यासाठी मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं. म्हणजे 2 ऑप्शन तर येणार नाहीत. राहिला प्रश्न आपला 1 का 2. मग ऑल हा जो शब्द आहे तर हा शब्द खरं पाहता या वाक्यामध्ये काय करतोय? नाऊनचं कार्य करतोय. कशाचं कार्य करतोय? नाऊनचं कार्य करतोय. आणि म्हणून या ठिकाणीचं ऑप्शन पहिलंचं हे नाऊन आहे, दुसरं ॲडजेक्टिव्ह आहे. मग याचं उत्तर कोणतं येतंय? नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल. इथं बघा ही स्पिल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ. मग त्यांनी कॉफी जे तर कॉफी ही कुठं सांडली तर ऑल ओव्हर हिमसेल्फ याचा अर्थ होतोय. मग ऑल हा शब्द काय करतोय? या ठिकाणी प्लेस दर्शवतोय आणि म्हणून आपल्या लक्षात ठेवायचा हा शब्द काय झाला? या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे. आणि दे ऑल लिव्ह टुगेदर इन द सेम हाऊस. इथं बघा लक्षात घ्या इथं ऑप्शन फक्त काय? ॲडजेक्टिव्ह ॲड होते सेमच होतं. फक्त इथं विषय काय होता? आता दे हा शब्द जो आहे तर दे हा शब्द काय? प्रोनाऊन आहे. त्याच्यानंतर मग नाऊन असणार आहे का? हे नाही. मग लक्षात काय ठेवायचं? हा ऑल हा शब्द प्रोनाऊनचं कार्य करतोय आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आय एट सम राईस. याच्यामध्ये लक्षात घ्या मी आत्ता सांगितलं तुम्हाला सम हा जो शब्द असेल, सम असेल, एनी असेल, इच असेल, आयदर असेल, ह्याच्यानंतर जर नाऊन आलं तर हे शब्द काय असतात? ॲडजेक्टिव्हचं काम करतात. आणि यांच्यानंतर जर नाऊन नसेल तर हे शब्द काय असतात? प्रोनाऊन असतात. प्रोनाऊनचे आणि ॲडजेक्टिव्हचे खूप सारे टाईप आहेत तर ते सारखेच टाईप आहेत आणि शब्दसुद्धा खूप सारे सेमच शब्द आहेत. मग ते शब्द जे आहेत तर ते सेम शब्द असणार आहेत. मग त्यांना प्रोनाऊन कधी म्हणायचे, त्यांना ॲडजेक्टिव्ह कधी म्हणायचे? खूप सोपं आहे ओळखणं. ॲडजेक्टिव्ह सोबत नेहमी नाऊन असते आणि प्रोनाऊन सोबत नाऊन नसते. म्हणजे या ठिकाणी जर मी असं लिहिलं सम आर हॅपी, सम आर हॅपी आणि मी असं लिहितोय सम बॉयज आर हॅपी. पण तुमच्या लक्षात येईल सम आर हॅपी आणि सम बॉयज आर हॅपी याच्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये सम आहे परंतु या वाक्यामध्ये समच्या नंतर नाऊन आहे का नाही. म्हणजे हा शब्द काय होतो? प्रोनाऊन होतोय. आणि समच्या नंतर इथं बॉयज हे नाऊन आहे म्हणजे हा शब्द काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला. खूप सिंपल आहे. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे? आय एट सम राईस. मग समच्या नंतर राईस हा शब्द काय आहे? नाऊन आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं सम हा जो शब्द आहे तर सम हा शब्द काउंटेबल नाऊन सोबत पण वापरला जातो आणि अनकाउंटेबल नाऊन सोबत पण वापरला जातोय. समच्या नंतर जर काउंटेबल नाऊन असेल तर त्याच्यासोबत प्लुरल काउंटेबल नाऊनच असायला पाहिजे. समच्या नंतर आपण सिंग्युलर काउंटेबल नाऊन वापरू शकत नाही आणि समच्या नंतर आपण अनकाउंटेबल नाऊन पण वापरू शकतोय. अनकाउंटेबल नाऊन म्हणजे ज्याला आपण संख्येत मोजू शकत नाहीत त्याला आपण अनकाउंटेबल नाऊन म्हणतोय. आणि हे राईस हा शब्द देखील काय आहे? अनकाउंटेबल नाऊनच आहे. याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये सम बुक्स होतं तर मग सांगायचा उद्देश काय आहे? तुम्ही या ठिकाणी समच्या नंतर प्लुरल काउंटेबल नाऊनच वापरू शकतात. तुम्ही असं म्हणू शकत नाहीत सम बुक या ठिकाणी म्हणू शकत नाहीत. तर या ठिकाणी काय पाहिजे? सम बुक्स पाहिजे. आणि याच्यामध्ये मग अनकाउंटेबल नाऊन जर असेल तर त्या ठिकाणी ते अनकाउंटेबल नाऊन हे नेहमी सिंग्युलर असतंय. मग याच्यामधलं सम बुक हे ऑप्शन चुकीचं आहे. सम बुक्स हे बरोबर आहे आणि सम राईस या ठिकाणी समच्या नंतर अनकाउंटेबल नाऊन आहे बरोबर आहे. तर आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. कारण आपल्याला आयोग काय करत असते यावेळी असा प्रश्न विचारला तर आपल्याला पुढच्या वेळेस काय केलं जाऊ शकतं? असे 3 वाक्य दिले जाऊ शकतात. जसं की आय एट सम राईस आहे. मग इथं काय? आय हॅव सम बुक, आय हॅव सम बुक्स. मग कोणतं बरोबर आहे? तर त्याच्यामुळे तुम्हाला माहित असलं पाहिजे समच्या नंतर नेहमी प्लुरल काउंटेबल नाऊनच येते, सिंग्युलर काउंटेबल नाऊन येत नाही. याचं उत्तर कोणतं झालं? तर सम हा शब्द या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं काम करतोय. खूप सिंपल आहे. नेक्स्ट बघा अ फेअर लिटल गर्ल सॅट. हा प्रश्न आपल्याला प्रेपोजिशनचाच विचारलाय आणि खरं पाहता मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आयोगाने खूप सिंपल विचारलाय. अ फेअर, फेअर या शब्दाचा अर्थ होतो फेअर म्हणजे गोरी. एक गोरी मुलगी झाडाच्या खाली बसली आहे. आपल्याला असं ज्यावेळेस म्हणायचं असतंय तर त्यावेळेस आपण काय वापरतोय? अंडर हा शब्द वापरतोय. अंडर म्हणजे
अंडर आपण कधी वापरतो, एखादी वस्तू वस्तू असेल, व्यक्ती असेल, कशातरी खाली आहे पण त्याच्यामध्ये अंतर असतं तर त्यावेळेस आपण काय करतो, अंडर वापरतोय. ओव्हर म्हणजे वर असतंय, ते तर येणार नाही. विथ जे आहे तर विथ हा शब्दाचा अर्थ होतो च्या सोबत. आणि इनटू हा शब्द कधी वापरतोय आपण, एखादी वस्तू बाहेरून आत या अर्थाने आपण काय करत असतो, इनटू वापरत असतो. बाहेरून आत म्हणजेच काय असणार आहे, तर सपोज हा ग्लास आहे, या ग्लासामध्ये जर पाणी असेल, अगोदरच आतमध्ये आहे, तर त्यावेळेस आपण याला काय करतो, इन वापरतोय. त्याला काय वापरतो, इन. परंतु इनटू कधी वापरतोय, आता चित्रकला थोडीशी व्यवस्थित आपली नाही, परंतु प्रयत्न करतोय समजून सांगण्याचा. समजा आपला हा विशाल आहे आणि हा विशाल काय करतोय, याच्यामध्ये हा समजा जग आहे आणि या जगामधून या ग्लासामध्ये काय करत आहे, पाणी उतरत आहे. बाहेरून आत म्हणायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, इनटू वापरतो. म्हणजे याचं उत्तर अंडर आहे, परंतु इनटू कधी वापरायचं आहे, बाहेरून आत, म्हणजे बाहेरून आत पाणी आपण ओतत आहोत त्यावेळेस काय करतो आपण, याला इनटू वापरतोय. मग वाक्य मी काय म्हणणार, विशाल इज पोरिंग वॉटर इनटू द ग्लास. इन द ग्लास होणार नाही, पण वॉटर आतमध्येच आहे तर त्यावेळेस काय होईल, वॉटर इज, फक्त आपल्याला पाण्याबद्दल बोलायचं आहे, वॉटर इज इन द ग्लास. परंतु मला सांगायचंय विशाल ग्लासामध्ये पाणी ओतत आहे, विशाल इज पोरिंग, POURING, पोरिंग वॉटर इनटू द ग्लास. मग या ठिकाणी काय, बाहेरून आत म्हणायचं आहे तर त्यावेळेस आपण काय करतो, इनटू वापरतो. हे सिंपल आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, इनटू लक्षात ठेवायचं आहे. जसं की विद्यार्थी क्लासमध्ये आहेत, स्टुडंट्स आर इन द क्लास. मी इन का वापरलंय, कारण विद्यार्थी अगोदरच आतमध्ये आहेत म्हणून मी इन वापरतोय. पण इनटू कधी वापरतोय, एखादा विद्यार्थी क्लासमध्ये बाहेरून आतमध्ये येत आहे तर त्यावेळेस आपण काय म्हणतोय, वन स्टुडंट किंवा सम स्टुडंट्स आर कमिंग इन टू द क्लास. सम स्टुडंट्स आर कमिंग इन टू द क्लास. मग लक्षात काय ठेवायचंय, बाहेरून आत म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, डिअर फ्रेंड्स, इनटू वापरतोय. आणि एखादी वस्तू अगोदरच आतमध्ये आहे तर त्यावेळेस आपण त्याला काय करतोय, इन वापरतोय. सिंपल आहे. आपल्याला हा प्रश्न विचारलाय, एक्झॉटिक हा जो शब्द आहे तर एक्झॉटिक या शब्दाचा अँटोनिमस विचारला आहे. आता एक्झॉटिक या शब्दाचा अर्थ जो आहे तर याचा होतो परदेशी. याचा अर्थ काय होतोय, परदेशी. मग याचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे तर लक्षात घ्यायचं, इंथुझियास्टिक म्हणजेच काय आपण म्हणतोय, उत्साही म्हणतोय, तर ते होणार नाही. एक्साइटिंग पण हा शब्द याच्यामध्ये होणार नाही. आता हा जो शब्द आहे इंडिजिनियस हा जो शब्द आहे तर याचा अर्थ होतो स्वदेशी, मूळचा, स्वदेशी किंवा मूळचा या अर्थाने होतोय आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, मग स्वदेशी, परदेशी या अर्थाने या ठिकाणी लक्षात ठेवायचं. विरुद्धार्थी शब्द सी बरोबर आहे. आणि इम्प्लिसिट या शब्दाचा अर्थ म्हणतो आपण स्पष्टपणे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या. मग याचं ऑप्शन काय, सी बरोबर आहे. तर सी हे कुठं आहे, 2 नंबरला या ठिकाणी बरोबर आहे. तर बघा या शब्दाचा अर्थ होतो एक्झॉटिक म्हणजेच काय असेल, फॉरेन, नॉट नेटिव्ह म्हणजे परदेशी. इंथुझियास्टिक म्हणजे काय असते, उत्साही, फुल ऑफ एनर्जी. एक्साइटिंग म्हणजेच काय असते, थ्रिलिंग या अर्थाने आपण वापरतोय. आणि इंडिजिनियस हा जो शब्द आहे तर याचा अर्थ होतोय नेटिव्ह, बिलॉंगिंग टू अ प्लेस, म्हणजे याच्यामध्ये स्वदेशी किंवा मूळचा या अर्थाने आहे. आणि इम्प्लिसिट या शब्दाचा अर्थ होतो इनडायरेक्ट किंवा इम्प्लाइड किंवा सूचित करणारा, स्पष्ट असणारा. प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस द ऑडियन्स. तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे, तरी ब्रेकअप याच्यामध्ये अंडरलाईन केला आहे ब्रेकअप या शब्दाला. आणि ब्रेकअप या फ्रेजचा अर्थ काय होतोय असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता आपण अगोदर शब्द समजून घेऊ. प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस द ऑडियन्स. ॲड्रेस या शब्दाचा अर्थ होतो संबोधन करणे म्हणजे संबोधित करणे. तर ॲड्रेसचे 2 अर्थ होतात. ॲड्रेस म्हणजे पत्ता पण असतोय आणि ॲड्रेस म्हणजेच काय, संबोधित करणे. जसं की प्राईम मिनिस्टर जे आहे ते प्राईम मिनिस्टर देशाला संबोधित करतात या अर्थाने आपण काय करतो, ॲड्रेस हा शब्द वापरतोय. मग द प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस द ऑडियन्स म्हणजे राष्ट्रपती जे आहे ते राष्ट्रपतींनी लोकांना जे आहे तर ऑडियन्स किंवा श्रोते आहेत या लोकांना संबोधित केल्यानंतर. मग काय असणार आहे, द मीटिंग विल ब्रेकअप. तर लक्षात घ्या, जे मीटिंग आहे तर लक्षात ठेवायचं ही मीटिंग विल ब्रेकअप. आता ब्रेकअप या शब्दाचे 2 अर्थ होतात खरं पाहता. तसा आपल्याला एकच अर्थ माहिती आहे, ब्रेकअप म्हणजेच आपल्याला तो शब्दाचा अर्थ माहिती आहे, पण ब्रेकअपचे 2 अर्थ होतात. ब्रेकअपचा जो अर्थ आपल्याला माहिती आहे तर तो म्हणजेच एंड रिलेशनशिप या अर्थाने पण ब्रेकअप वापरलं जात आहे. आणि ब्रेकअपचा दुसरा अर्थ होतो त्याच्यामध्ये विखुरणे, स्कॅटर होणे किंवा डिस्पर्स होणे. तर याचा दुसरा अर्थ होतो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, डिस्पर्स म्हणजे जो जमाव आहे तर तो विखुरतो. जमाव जो आहे तर तो जमाव पांगवला जातो किंवा जे लोक पांगवले जातात
तर त्याला आपण काय म्हणतोय डिस्पर्स या अर्थाने पण आपण वापरतोय. आणि मग याचा अर्थ काय होतोय तर राष्ट्रपतीने श्रोते असतील किंवा जे लोक आहेत तर त्यांना संबोधित केल्यानंतर जे मीटिंग आहे तर मीटिंग काय होईल डिस्पर्स होईल. आणि म्हणून याचा अर्थ या ठिकाणी या अर्थाने उत्तर कुठलं येत आहे डिस्पर्स किंवा डिझॉल्व या ठिकाणी उत्तर बरोबर येत आहे. मग डी हे ऑप्शन कुठे येते तर डी हे ऑप्शन 2 नंबरला या ठिकाणी बरोबर आहे. द वर्ड डॅश डॅश इज करेक्टली सिनोनिमस विथ द वर्ड. हा युबिक्युटस हा जो शब्द आहे तर युबिक्युटस या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. आता युबिक्युटस म्हणजेच काय असते सर्वव्यापी म्हणतो आपण त्याला, सर्वत्र असणारा त्याला आपण म्हणतोय युबिक्युटस. मग सर्वव्यापी सर्वत्र जर विचार आपण केला तर जनरल तर होणार आहे का याचं उत्तर येणार नाही. युनिव्हर्सल येईल का याचं उत्तर यस येऊ शकतंय. ट्रान्सपरंट येईल का नाही. आणि ऑमनिप्रेझेंट म्हणजेच काय असते जो सर्वत्र उपस्थित असतो ते पण. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या याचे 2 उत्तर येतात. याचं उत्तर हे पण येते आणि याचं उत्तर हे पण येते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर 2 येतात. म्हणून आयोगाने काय केलेलं आहे हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. कॅन्सल का केला आहे त्याचं रिझन असं आहे की याचे उत्तरं दोन्ही पण येतात, युनिव्हर्सल पण येते आणि ऑमनिप्रेझेंट देखील या ठिकाणी उत्तर येतं आहे. म्हणून हा प्रश्न काय आहे कॅन्सल केलेला आहे आयोगाने, कॅन्सल्ड. ठीक आहे. नेक्स्ट बघा. मग आपल्याला काय करायचं पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं असते. आणि मग काय करायचं युबिक्युटस या शब्दाचा अर्थ होतो ऑमनिप्रेझेंट पण आणि युनिव्हर्सल पण. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑमनी हा जो शब्द आहे तर या शब्दावरती देखील आपल्याला एमपीएससीने खूप सारे प्रश्न विचारलेत. मग आपल्याला काय करायचं रूट वर्ड समजून घ्यायचं आहे. ऑमनी या शब्दाचा अर्थ होतो ऑल. याचा अर्थ काय होते ऑल. मग ऑमनी म्हणजेच काय ऑल. मग ऑमनिप्रेझेंट म्हणजेच काय प्रेझेंट एव्हरीवेअर. त्याला आपण काय म्हणतोय प्रेझेंट एव्हरीवेअर. सर्वत्र जो असतोय त्याला आपण काय म्हणतोय ऑमनिप्रेझेंट. असे शब्द कुठले आहेत मग ऑमनिव्हरस. ऑमनिव्हरस ऑमनी म्हणजेच काय ऑल आणि व्हरस म्हणजेच काय असते लक्षात ठेवायचं आहे ऑमनिव्हरस. हा पण शब्द आपल्याला आयोगाने खूप वेळा विचारला आहे ऑमनिव्हरस. ज्यावेळेस हा ओरस हा शब्द ज्यावेळेस येतोय तर त्याचा अर्थ घ्यायचा इटिंग हॅबिट संदर्भातला आहे. कशा संदर्भातला इटिंग हॅबिट्स म्हणजे जो ऑल टाइप्स ऑफ फूड खातो त्याला आपण काय म्हणतोय ऑमनिव्हरस म्हणतोय. आणि आणखी एक आहे ऑमनिशियंट. आता शियंट म्हणलं की आपल्याला सायन्स लक्षात ठेवायचं म्हणजेच काय ऑमनिशियंट म्हणजेच काय नोज एव्हरीथिंग. सर्वज्ञ म्हणतो आपण मराठीमध्ये म्हणजेच काय त्याला जे सर्वत्र माहिती आहे त्याला आपण काय म्हणतोय ऑमनिशियंट. नोज एव्हरीथिंग. तर अशा पद्धतीने आपण काय करायचे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असतात तर ते पण शब्द आपण काय करायचे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्याचे रूट वर्ड समजून घ्यायचे आपण अगोदर. चला मग याचं उत्तर काय झालं या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर 2 येतात. युनिव्हर्सल म्हणजे पण त्या ठिकाणी जे आहे तर युनिव्हर्सल पण येऊ शकते आणि ऑमनिप्रेझेंट पण येऊ शकते. आणि म्हणून याचे 2 उत्तर ऑप्शन येतात. म्हणून आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केला आहे की आपल्याला हा प्रश्न विचारला आहे करेक्ट स्पेलिंगवरती प्रश्न विचारलेला आहे. मग डिसिप्लिनरियन जो आहे तर याला आपण काय करायचं लक्षात घ्या. स्पेलिंग कुठलं बरोबर डिसिप्लिनरियनचं 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर. डिसिप्लिनचं स्पेलिंग DISCIPLI डिसिप्लिनरियन. नरियन इथं काय केलं हे वेगळं दिलेलं आहे तर हे चुकीचं स्पेलिंग आहे. तर डिसिप्लिनला इथं ई नसते तर ते चुकीचं आहे. इथं तर काय केलं सीच नाही याच्यामध्ये आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन हे चुकलेलं आहे. तर डिसिप्लिन या शब्दाच्या स्पेलिंगनुसार आपण काय करू शकतो त्याचं उत्तर आपण काढू शकतो. नेक्स्ट बघा फिल इन द ब्लँक बाय युझिंग द करेक्ट फ्युचर टेन्स. आपल्याला करेक्ट फ्युचर टेन्स विचारलेला आहे. डोंट वरी म्हणजे काळजी करू नकोस डॅश डॅश लेट टू नाईट. मग याच्यामध्ये काय असणार आहे इफ आय कम लेट टू नाईट. जर मी उशिरा आलो तर काळजी करू नकोस या अर्थाने आहे. आता एक याच्यामध्ये आपल्याला एक ग्रामरचे एक रूल समजून घ्यायचा आहे ज्या नियमावरती आयोगाने खूप आपल्याला प्रश्न विचारले आहेत. कधीही लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स जे आपण इफ असेल हे वेन असेल हे जे कंजंक्शन्स आहेत तर या कंजंक्शन सोबत आपण कधीच फ्युचर टेन्स वापरत नाहीत. म्हणजे इफ सोबत पण कधीच फ्युचर नसतो आणि वेन सोबत पण कधीच फ्युचर वापरला जात नाही. म्हणून या ठिकाणी हे चुकीचं आहे. असे प्रश्न आपल्याला आयोगाने विचारले. डायरेक्ट वाक्य दिलेलं आहे आणि ते वाक्य राईट आहे का रॉंग आहे असा प्रश्न विचारला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं इफ सोबत आणि वेन सोबत आपण फ्युचर टेन्स वापरत नाहीत. टेन्स ॲग्रीमेंट जे आहे त्या टेन्स ॲग्रीमेंटमध्ये आणि त्याच्यामुळे हे ऑप्शन तर येणार नाही. याच्यामध्ये मग वेन आय एम आहे आणि इफ आय एम आहे तर याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे. डोंट वरी इफ आय एम लेट टू नाईट. जर मी उशिरा आलो किंवा उशीर जर झाला तर काळजी करू नकोस. नेक्स्ट आहे वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. मग वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग म्हणजेच काय करतो
जो व्यक्ती कुठलीही गोष्ट असेल तर त्याच्या चांगल्या बाजू पाहतो, म्हणजेच आपण त्याला म्हणतोय आशावादी व्यक्ती. वन हू लुक्स ॲट ब्राईट साईड. मग लुक्स ॲट ब्राईट साईड म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण ऑप्टिमिस्ट असते. आशावादी म्हणजेच काय ऑप्टिमिस्ट या अर्थाने असते. पेसिमिस्ट या शब्दाचा अर्थ काय होते डार्क साईड. सेम असंच आहे, म्हणजेच काय वन हू लुक्स ॲट द डार्क साईड ऑफ थिंग्स त्याला आपण म्हणतोय पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. मग ह्याला डार्क साईड म्हणा किंवा काही वेळेस एमपीसी काय करते निगेटिव्ह साईड पण म्हणते. मग त्याच्यामुळे आपण काय करायचंय एकच पाठ नाही करायचं, समजून घ्यायचंय. मग डार्क साईड असेल किंवा निगेटिव्ह साईड असेल, मग इथं पण ब्राईट साईड असेल किंवा पॉझिटिव्ह साईड असेल, गुड असेल, तर हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा पुढचा शब्द आहे सिनिक. सिनिक हा जो शब्द आहे तर सिनिक याचा अर्थ असा होतो जो व्यक्ती इतरांच्या हेतूवरती विश्वास ठेवत नाही आणि असं समजतो सर्वजण जे आहेत ते सर्वजण हे स्वार्थासाठीच वागतात, अशा प्रकारचा व्यक्ती त्याला आपण काय म्हणतोय सिनिक हा शब्द आहे. किंवा ज्याला नेहमी दोषच दिसतात अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण सिनिक म्हणतोय. आणि ह्युमॅनिस्ट म्हणजेच काय मानवतावादी. तर याचं उत्तर कोणतं झालं डिअर फ्रेंड्स? याचं उत्तर आहे ऑप्टिमिस्ट. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला डिअर फ्रेंड्स, हा जो आहे तर हा वन वर्ड सबस्टिट्यूशन वरतीच आहे. वन हू इट्स टू मच, जो व्यक्ती खूप खातो त्याला काय म्हणतात असा प्रश्न विचारलाय. त्याला आपण मराठीमध्ये तर काय म्हणतो खादाळ म्हणतो, खूप खाणारा व्यक्ती. वन हू इट्स टू मच. मग याच्यामध्ये कुठला शब्द? हा शब्द खरं पाहता एमपीएससीने खूप वेळा विचारला आहे आणि ज्या ऑनलाईन परीक्षा आहेत तर ऑनलाईन एक्झाममध्ये सुद्धा हा शब्द खूपदा विचारलेला आहे. तर ग्लटन या शब्दाचा अर्थ होतो वन हू इट्स टू मच. जो खूप खातो त्याला आपण म्हणतोय वन हू इट्स टू मच म्हणजे ग्लटन असतो. तर तुम्हाला या ठिकाणी हे लक्षात राहावं यासाठी हे चित्र काढलेलं आहे, चित्र आपण पिक्चर दिलेलं आहे. तर हे बघा अशा व्यक्तीला काय म्हणतो आपण ग्लटन. फॅट व्यक्ती नाही, खूप म्हणजे फक्त जाड व्यक्ती नाही, जो खूप खात असतो तर त्याला आपण काय म्हणतोय ग्लटन असं म्हणतोय. मग ग्लटन आहे वन हू इट्स टू मच. हंग्री म्हणजेच काय भुकेलेला व्यक्ती आपण त्याला म्हणतोय हंग्री. अँक्शियस म्हणजेच काय काळजीत असणारा चिंतातूर असताना त्याला आपण म्हणतो अँक्शियस. आणि हिपोक्रिट या शब्दाचा अर्थ होतो जो व्यक्ती बोलतो एक आणि वागतो एक, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो हिपोक्रिट. ढोंगी व्यक्ती म्हणा, दांभिक व्यक्ती म्हणा, आपण त्याला असंही म्हणू शकतोय. नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न 73. ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन. तर आपल्याला हा प्रश्न जो विचारला आहे तर हा प्रश्न आपल्याला फिगर ऑफ स्पीच या टॉपिकवरती विचारलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला हे 4 फिगर ऑफ स्पीच सिमिली असेल, पॅराडॉक्स असेल, ॲलिट्रेशन असेल आणि मेटाफॉर असेल. तर लक्षात घ्या सिमिली म्हणजेच काय असेल. सिमिली याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सिमिली. तर याच्यामध्ये सिमिली हा जो अलंकार आहे तर तो कधी होत असतोय ज्यावेळेस त्या वाक्यामध्ये आपण सिंपल लक्षात ठेवायचे लाईक किंवा ॲज, म्हणजे डायरेक्ट त्या दोन गोष्टीचं काय केलं असते तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एखादी वस्तू एखादी गोष्ट दुसऱ्यासारखी आहे, च्यासारखी आहे, अशा प्रकारे सांगितलं असते त्याला आपण म्हणतोय सिमिली. पण याच्यामध्ये काय सांगितलं ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय जेव्हा एखाद्या व्यक्तीची डायरेक्ट त्या व्यक्तीसोबतच किंवा त्या वस्तूसोबत कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीसोबत डायरेक्ट तुलना केली जाते त्याला काय म्हणत असतो आपण मेटाफर म्हणत असतोय. मग याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स? या ठिकाणी मेटाफर बरोबर आहे. तर आपण अगोदर काय करू हे समजून घेऊ आपण एक एक. सिमिली म्हणजेच काय असं लक्षात घ्यायचं कंपॅरिझन असते. दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी याच्यामध्ये कंपॅरिझन असते पण त्या वेगळ्या असतात, त्या वेगवेगळ्या असतात. सिमिली इज अ कंपॅरिझन बिटवीन 2 डिफरंट थिंग्स युजिंग द वर्ड्स लाईक ऑर ॲज. मग एक सिंपल आपण एवढं असतं पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवायचं आहे सिमिली या फिगर ऑफ स्पीचमध्ये लाईक आणि ॲज हे शब्द असतात. जसं की ही इज ॲज ब्रेव्ह ॲज लॉयन, म्हणजे तो सिंहासारखा काय आहे शूर आहे. मग याच्यामध्ये तो आणि सिंह ह्या दोन गोष्टी जरी कंपेअर केल्या असल्या तरी पण त्या वेगळ्या असतात. काय असतात वेगळ्या. परंतु मेटाफर कधी होतो ही इज अ लॉयन, तो सिंह आहे म्हणजे त्यालाच आपण काय करतो डायरेक्ट सिंह म्हणतो तर त्यावेळेस काय होत असते मेटाफर होत असतो. नेक्स्ट आहे पॅराडॉक्स. आता पॅराडॉक्समध्ये काय केलं असतं डिअर फ्रेंड्स सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी शब्द असतात, त्याच्यामध्ये स्टेटमेंट असते आणि त्या वाक्यामध्येच काय असतात कॉन्ट्राडिक्ट करणारे विरोधाभास करणारे शब्द असतात. जसं की आता लेस हा शब्द लेस म्हणजे कमी असते आणि मोर म्हणजे जास्त असते. लेस इज मोर अशा प्रकारचे या ठिकाणी एकाच स्टेटमेंटमध्ये 2 कॉन्ट्रास्ट किंवा कॉन्ट्राडिक्ट करणारे शब्द असतात. समटाइम्स फेल्युअर इज सक्सेस. आता फेल्युअर म्हणजे अपयश असते, सक्सेस म्हणजे यश असते. तर असे शब्द जेव्हा वाक्यामध्ये दिले जातात तेव्हा काय होत असतो पॅराडॉक्स जो आहे तर पॅराडॉक्स हा अलंकार होत असतो. नेक्स्ट आहे ॲलिट्रेशन. आता ॲलिट्रेशन हा जो अलंकार होत असतो तर तो कधी होतोय ज्यावेळेस रिपिटेशन ऑफ द सेम बिगिनिंग साऊंड
म्हणजे जो सेम बिगिनिंग साऊंड असतो तर त्याची रिपिटेशन होत असते, पुनरावृत्ती होत असते. आणि विशेषतः लक्षात ठेवायचं आहे पण त्याच्यामध्ये काय असते, कॉन्सोनन्ट्स असतात. त्यावेळेस काय होत असतो, ॲलिट्रेशन होत असतोय. तर ॲलिट्रेशन याच्यामध्ये हा अलंकार ॲलिट्रेशन होतोय का, आत्ताचा नाही. तर त्याच्या शी सेल्स, सी शेल्स, तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे मेटाफर. मेटाफरचा काय असं डायरेक्ट तुलना केली असते. एका व्यक्तीची किंवा एका वस्तूची डायरेक्ट त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत किंवा वस्तूसोबत तुलना केली असते. म्हणजे आपण ती व्यक्तीच ती दुसरी ज्याच्यासोबत तुलना केली ती आहे, अशा प्रकारचा अलंकार त्याला आपण काय म्हणतोय, मेटाफर म्हणतोय. मग टाइम इज अ थीफ. मी आता तुम्हाला सांगितलं जे आहे तर काय असतं, ही इज लॉयल. मग आपण ज्यावेळेस काय करतोय, एखाद्या व्यक्तीची डायरेक्ट दुसऱ्यासोबत तुलना करतोय, परंतु त्या दोन व्यक्ती त्या वस्तू ज्या आहेत त्या वेगळ्या नसतात, एकच असतात, असं ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस तो मेटाफर होत असतो. आणि म्हणून याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे आत्ताचा जो प्रश्न आहे, ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन, म्हणजे तोच आमच्या ऑर्गनायझेशनचा एक पिलर आहे, म्हणजे तो माणूसच पिलर आहे असं डायरेक्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि डायरेक्ट त्याची तुलना केलेली आहे. त्यावेळेस काय होत असते डिअर फ्रेंड्स, म्हणजे ती व्यक्ती एकच असते, वेगवेगळी नाही, तर त्यावेळेस मेटाफर होतो. आणि ज्यावेळेस तुलना करत असताना त्या दोन वेगवेगळ्या भिन्न वस्तू आहेत, त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं ज्यावेळेस सांगितलं जातं तर त्यावेळेस सिमिले होत असतो. पण सिमिलेमध्ये ओळखण्यासाठी काय लक्षात ठेवायचं, लाईक आणि ॲज हे शब्द त्या ठिकाणी वापरले जातात. मला जर अलंकार सिमिली करायचा असेल तर मी काय करणार, ही इज लाईक, मी याच्यामध्ये काय करणार, ही इज लाईक, मी लाईक हा शब्द टाकणार आणि लिहिणार ही इज लाईक वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन. अशा पद्धतीने मी याला काय करू शकतोय, सिमिली आपण करू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आयोगाने खूप वर्षांनी, म्हणजे आपल्याला आयोगाने एमपीएससीचा जर विचार केला तर एमपीएससीने आपल्याला फिगर ऑफ स्पीच या टॉपिकवरती खूप कमी प्रमाणात प्रश्न विचारले आहेत. नेक्स्ट आहे आउट ऑफ क्वेश्चन. आउट ऑफ क्वेश्चन हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न देखील आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आता का केलं त्याचं रिझन, तर खरं पाहता हे जे आहे तर याचं आउट ऑफ क्वेश्चन जे आहे तर हे असं नसते, तर आउट ऑफ क्वेश्चन नाही तर काय असते, आउट ऑफ द क्वेश्चन असतं. काय असते, आउट ऑफ द क्वेश्चन, द असतंय. मग हा पण प्रश्न आयोगाने काय केला आहे, कॅन्सल केलेला आहे. आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल्स ऑर डिफिकल्टीज, म्हणजेच कसल्याही प्रकारचा अडथळा किंवा कसल्याही प्रकारची समस्या न येता सक्सेस अचीव करणं, त्याला काय म्हणायचं. मग आपल्याला या ठिकाणी काय केले आहेत, ह्या फ्रेजेस दिले आहेत, इडियम्स दिले आहेत. तर ह्या इडियम्स आपल्याला अर्थ लक्षात घ्यायचा आहे. हॅव अन ॲक्स टू ग्राइंड, स्मूथ सेलिंग. आता स्मूथ सेलिंग म्हणजेच काय असतं, आपण ज्यावेळेस समुद्रामध्ये काय करतो, आपण जहाज चालवतोय किंवा वलवतोय तर त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, स्मूथ सेलिंग म्हणजे कसले, स्मूथ सेलिंग कसल्याही प्रकारचा अडथळा नाही. आणि म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, स्मूथ सेलिंग म्हणजेच काय असते, टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल्स ऑर डिफिकल्टीज. मग याच्यामध्ये समजून घेऊ आपण हॅव अन ॲक्स टू ग्राइंड. मग याचा अर्थ काय होतो, टू हॅव अ सेल्फिश मोटिव्ह. ज्यावेळेस आपल्याला स्वार्थी मोठो असतो तर त्यावेळेस आपण म्हणतोय टू हॅव अन ॲक्स टू ग्राइंड. स्मूथ सेलिंग म्हणजेच काय, विदाउट प्रॉब्लेम्स. ड्रॉप द बॉल म्हणजेच काय, टू मेक अ मिस्टेक, एखादी चूक करणं, त्याला आपण काय म्हणतोय, ड्रॉप द बॉल. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस क्रिकेटमध्ये बॉल ड्रॉप केला जातो, कॅच ड्रॉप केली जाते तर त्यावेळेस ते मिस्टेकच असते. आणि म्हणून याला काय लक्षात ठेवायचं आहे, ड्रॉप द बॉल म्हणजेच काय, मेक द मिस्टेक. आणि बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे, ब्लेमिंग द रॉंग पर्सन. एखाद्या म्हणजे चुकीच्या व्यक्तीला काय करणं, ब्लेम करणं, त्याला आपण म्हणतोय बार्किंग अप द रॉंग ट्री. कॉम्प्रेन्शनचे प्रश्न आहेत 76 ते 80 पर्यंत कॉम्प्रेन्शनचे प्रश्न आहेत. नेक्स्ट बघा पुढं 81 नंबरचा प्रश्न. आपण याच्यामध्ये काय करतोय, ग्रामर आणि ओकॅब्स कव्हर करतोय. आपल्याला वाक्य दिलं आहे, इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. तर आपल्याला इथं प्रश्न विचारला आहे, या वाक्याचा मूड कोणता आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेस इफचं वाक्य असते तर बरेच जण काय करतात, इफचं वाक्य आलं की इफच्या वाक्याचा मूड हा काय करतात, सब्जेक्टिव्ह मूड म्हणतात असं समजतात. परंतु लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस इफचं वाक्य दिलं जातं आणि इफच्या वाक्यामध्ये जर काय असेल, पुढं इफच्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, इफचं वाक्य आणि त्याच्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल, आपल्याला टेन्स ॲग्रीमेंटमध्ये पाहिले आपण इफ सोबत आपण काय करतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण वापरतोय. मग असं जर वाक्य असेल तर त्या वाक्याचा मूड जो आहे तर मूड हा सब्जेक्टिव्ह मूड नसतो, तर त्या वाक्याचा मूड हा इंडिकेटिव्ह मूड असतोय. आणि म्हणून या वाक्याचा मूड कोणता आहे, इंडिकेटिव्ह मूड आहे. या वाक्याचा मूड सब्जेक्टिव्ह मूड नाही. पण इफचं वाक्य असेल आणि त्याच्यामध्ये जर काल्पनिक सांगितलं असेल, इफ आय वर
जर असं असतं इफ आय वर बिल गेट्स असं जर वाक्य असतं तर त्या ठिकाणी काय झालं असं डिअर फ्रेंड्स, तो वाक्याचा मूड हा सबजंक्टिव्ह मूड असतो, इफ आय वेअर बिल गेट्स. नेक्स्ट आहे आपल्याला प्रश्न पुढचा विचारला आहे. हे जे 3 शब्द आहेत बघा, 3 वाक्य दिले सॉरी, त्या 3 वाक्यामध्ये मे आहे, माईट आहे आणि कुड आहे. हे जे मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहेत तर हे मोडल ऑक्सिलरी व्हर्ब कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होत करतात आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि प्रश्न आपल्याला विचारला ह्या 3 वाक्यामध्ये कोणतं मोडल ऑक्सिलरी व्हर्ब हे काय करत आहे, गुड पॉसिबिलिटी दाखवतं, चांगली शक्यता, जास्त शक्यता दाखवणारं कोणतं मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, खरं पाहता मे पण पॉसिबिलिटी दाखवते, माईट पण दाखवते आणि कुड पण आपण पॉसिबिलिटीसाठी आपण यूज करू शकतो. पण मे कधी वापरत असतो, मे हे आपण सिंपल समजण्यासाठी 50% पॉसिबिलिटी म्हणजेच आपण त्याला काय म्हणू, गुड पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी आपण वापरतो पॉसिबिलिटी, त्यालाच काय म्हणतोय गुड पॉसिबिलिटीसाठी. माईट जे आहे तर माईट हे आपण काय करतोय 25% पॉसिबिलिटी, याचा अर्थ सिंपल म्हणजे लक्षात राहावं यासाठी. आता 50% पॉसिबिलिटी म्हणजेच काय, जास्त शक्यता असेल एखादी क्रिया घडण्याची शक्यता जास्त असेल तर आपण मे वापरतो आणि खूपच कमी शक्यता असेल तर आपण माईट वापरतोय, म्हणजेच याला आपण काय म्हणू वीक पॉसिबिलिटी. काय वीक पॉसिबिलिटीसाठी आपण माईट वापरतो. तर लक्षात ठेवायचं, मग इथं आपल्याला विचारलं काय गुड पॉसिबिलिटी, मग गुड पॉसिबिलिटीसाठी आपण काय वापरतोय, मे वापरत असतोय. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. 1 नंबरचं नाही सॉरी, इथं ए बरोबर आहे, परंतु इथं बरोबर काय आहे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग मे आपण जास्तीत जास्त शक्यता दाखवण्यासाठी वापरतोय, माईट हे कमी शक्यता दाखवण्यासाठी वापरतोय आणि कुड हे वीक असते किंवा थिअरॉटिकल पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. ही कुड बी ॲट द लायब्ररी, तो तिथं असू शकतो असं आपल्याला म्हणायचं या अर्थाने. नेक्स्ट बघा, इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला हा प्रश्न विचारला आहे ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज या टॉपिकवरती. तर इथं काय केलेलं आहे, इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज हे वाक्य ऑलरेडी पॅसिव्ह वाईजचं दिलेलं आहे, याचं आपल्याला ॲक्टिव्ह वाईज करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न देखील आयोगाने आपल्याला खूपदा विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे वाक्य खूपदा विचारलं आहे, इट इज टाइम टू शट द शॉप. इट इज टाइम टू शट द शॉप अशा प्रकारचं आपल्याला वाक्य दिलेलं आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचं वाक्य दिलं जातं तर त्यावेळेस आपण त्या वाक्याचं पॅसिवाईज करताना काय करतो, आपण इट इज टाइम वापरतो सुरुवातीला, नंतर आपण काय करतो फॉर घेतो आणि फॉर घेतल्याच्या नंतर ऑब्जेक्ट असतं आणि त्या ऑब्जेक्टच्या नंतर आपण टू बी प्लस V3 वापरतो. हे वाक्य असतं हे आपण पॅसिवाईजसाठी वापरतो टू बी प्लस V3. पण आपल्याला या ठिकाणी काय केलं आयोगाने यावेळेस उलट दिलं आहे, वाक्य देताना त्यांनी पॅसिवाईजचं दिलं आहे आणि आपल्याला त्याला ॲक्टिवाईज करायचं आहे. मग ॲक्टिवाईज जर करायचं असेल तर आपण ॲक्टिवाईजमध्ये काय करतोय, इट इज टाईमने सुरुवात करणार आहेत, वाक्याची सुरुवात आपण इट इज टाईमने करणार. मग इट इज टाईम झालं, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फॉर वगैरे ॲक्टिवाईजमध्ये वापरत नाहीत, फॉर हे आपण पॅसिवाईजमध्ये वापरतो, म्हणजे फॉर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे आणि त्याच्यानंतर क्रियापद घ्यायचं आहे. मग इट इज टाईम, पण ते क्रियापद कसं घ्यायचं आहे 2 + V1. मग इट इज टाईम टू रिवाइज द सिलॅबी. मग याचं उत्तर काय झालं डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारे आलं पाहिजे, इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी. मग कुठं आहे इट इज टाइम फॉर, येणार आहे का नाही, इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी बरोबर आहे याच्यामध्ये, इथं फॉर वापरत नाहीत. मग आपण लक्षात ठेवायचं आहे अशा वाक्यांचं ॲक्टिवाईज करताना फॉर वापरत नाहीत, मात्र ज्यावेळेस इट इज टाईमचे वाक्य दिले जातात आणि त्याच्यानंतर 2 + V1 असते तर तशा वाक्याचं पॅसिवाईज करताना मात्र आपण फॉर वापरणं गरजेचं असतंय आणि त्या फॉरच्या नंतर ऑब्जेक्ट येत आहे. मग या वाक्याचं पॅसिवाईज कसं होतंय, इट इज टाइम फॉर द शॉप टू बी शट, कारण शट या क्रियापदाचे 3ही रूप सेम असतात, शट शट शट. मग याचं उत्तर कोणतं झालं, 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी, म्हणजे इट इज टाइम हे 2 नंबरचं वाक्य बरोबर आहे. मग आता हे बी कुठं दिलेलं आहे तर या ठिकाणी 4 नंबरला दिलेलं आहे. याच्यामध्ये सिलॅबी आपण आणखी एक संकल्पना आहे तर ते एक समजून घेऊ याच्यामध्ये. आता हा झाला ॲक्टिवाईज पॅसिवाईज संदर्भातलं विश्लेषण, पण याच्यामध्ये बघा सिलॅबी हा शब्द आहे. मग MPSCची आपण तयारी करत असताना ज्यावेळेस एखादा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नामध्ये एखादी संकल्पना आहे पण त्याच्यामध्ये आपण आधारित दुसऱ्या पण संकल्पना जर असतील तर त्या पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता सिलॅबी हा जो शब्द आहे तर आपल्याला सिंग्युलर आणि प्लुरल अशा प्रकारचा प्रश्न देखील आयोग विचारत असते. तर लक्षात घ्यायचं सिलॅबी हा जो शब्द आहे तर हा शब्द सिंग्युलर आहे का प्लुरल आहे असाही आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि विचारला जाऊ शकतो आणखी पुढं पण. मग लक्षात ठेवायचं सिलॅबस आणि सिलॅबी. सिलॅबस जो आहे तर सिलॅबस हा शब्द जो आहे तर हा काय असतो सिंग्युलर आहे
आणि सिलॅबी हा जो शब्द आहे तर हा शब्द प्लुरल आहे, लक्षात घ्यायचं आहे. हा शब्द काय आहे? प्लुरल. सिलॅबस म्हणजे एक अभ्यासक्रम, हा सिलॅबी. मग याच्यामध्ये लक्षात घ्या सिलॅबी हा शब्द प्लुरल आहे. जसं की मीडियम, मीडिया. मीडियमचं काय आहे? मीडियम हा जो शब्द आहे तर त्याचं अनेक वचन मीडिया. आपल्याला हा प्रश्न विचारला आयोगाने. तसं पाहता मीडियम त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. मीडियम आणि मीडिया म्हणजेच याच्यामध्ये मीडियम त्याचं अनेक वचन मीडियमसुद्धा होतं एवढ्या एका शब्दाचं, परंतु असं ज्यावेळेस येते त्यावेळेस आपण काय करतो? मीडिया. तर याच्यामध्ये बघा थिसिस, थिसेस. नंतर आपण हा पण शब्द आहे ॲल्युमिनस, सिंग्युलर, ॲल्युमिनी. हा झाला प्लुरल. मग आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स? हे पण शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे अ सिम्पल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन. जे सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते तर लक्षात ठेवायचं सिम्पल सेंटेन्समध्ये एकच सब्जेक्ट असतो आणि एकच फायनाईट वर्ब असतं, म्हणजेच एकच प्रेडिकेट असतं. सिम्पल सेंटेन्स म्हणजे की त्याच्यामध्ये काय असतं? एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असतो आणि म्हणून याचं उत्तर काय आहे? 2 नंबरचं ऑप्शन. जे कंपाऊंड सेंटेन्स असते तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय असतात? 2 फायनाईट वर्ब असतात. सिम्पल सेंटेन्समध्ये एकच मुख्य क्रियापद असते, एकच मेन वर्ब असते, म्हणजेच एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतो. मात्र कंपाऊंड सेंटेन्स जे असते तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 फायनाईट वर्ब म्हणजेच 2 मुख्य क्रियापद असतात. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह वॉइसवरती विचारला आहे. या ठिकाणी हे वाक्य दिलं आहे आणि या वाक्याचं आपल्याला पॅसिव्हाइज करायला सांगितलं आहे. मग हा जो प्रश्न दिलेला आहे तर खरं पाहता मित्रांनो या प्रश्नाचं आयोगाने उत्तर जे आहे तर उत्तर हे पहिल्या आन्सर कीमध्ये पण आणि फायनल आन्सर कीमध्ये सुद्धा काय केलेलं आहे? या ठिकाणी वेगळं दिलेलं आहे. आता आपण याच्या अगोदर समजून घेऊ. म्हणजे आपण कॉन्सेप्टचा जर विचार केला तर खरं पाहता आयोगाने या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्हाइज करत असताना असे काही क्रियापद असतात तर ते क्रियापद वाक्यामध्ये जर आले तर नेहमीच आपण पॅसिव्हाइज करत असताना बाय वापरत नाही, तर काही वेळेस आपण काय करतो? वेगवेगळे प्रिपोजिशन्स वापरत असतो. जसं की या ठिकाणी नो हा शब्द आहे, KNOW. नो हे क्रियापद आहे. या क्रियापद हे जर क्रियापद वाक्यामध्ये आलं असेल आणि त्याचं पॅसिव्हाइज आपल्याला करायचं असेल तर आपण त्याचं पॅसिव्हाइज करत असताना आपण टू वापरतो. जसं की सिम्पल मी तुम्हाला सांगेल आय नो हर असं जर वाक्य दिलं तर या वाक्याचं आपण पॅसिव्हाइज करताना काय करतो? हा वाक्याचा टेन्स V1 आहे, म्हणजे या वाक्यात V1 जर असेल तर V1चं पॅसिव्हाइज करताना काय होतं? एम इज आर प्लस V3. मग शी इज पॅसिव्हाइजमध्ये आपण नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरत असतो. नोचं तिसरं रूप नोन असते. शी इज नोन टू मी. शी इज नोन टू मी असं असायला पाहिजे, तर याचं पॅसिव्हाइज असं होत नाही. बाय मी जर केलं तर या ठिकाणी चुकीचं आहे. आयोगानेच आपल्याला हे असं याच्या अगोदर देखील विचारलेलं आहे. तर मित्रांनो मग हे उत्तर का चुकीचं आहे तर आपण याचा एक रेफरन्स या ठिकाणी बघू. तर बघा या ठिकाणी हे जे आहे तर हे पुस्तक आर्यहंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये पान क्रमांक या ठिकाणी 325 आहे. या 325 पेज नंबरवरती जर तुम्ही पाहिलं तर हे अशी जी क्रियापद आहेत जी क्रियापद वाक्यामध्ये आल्याच्या नंतर आपण बाय हे प्रिपोजिशन न वापरता आपण काय करतो? दुसरे प्रिपोजिशन्स वापरत असतो, इतर प्रिपोजिशन्स वापरत असतो. अशी क्रियापद आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. जसं की नो जर असेल तर टू वापरतो, अमेज असेल तर ॲट वापरतो, ॲनॉय सोबत आपण विथ पण वापरतोय आणि ॲनॉय सोबत आपण ॲट पण वापरतोय. म्हणजे वाक्यामध्ये जर ॲनॉय आलं तर त्या ठिकाणी आपण ॲनॉय सोबत आपण विथ पण वापरतो आणि ॲनॉय सोबत आपण ॲट पण वापरतोय. मग बघा ॲनॉय सोबत विथ कधी वापरायचं आहे आणि ॲट कधी वापरायचं आहे? ॲनॉय सोबत आपण विथ कधी वापरतो? ज्यावेळेस आपण वाक्याचा कर्ता जो आहे तो पर्सन असेल तर त्यावेळेस आपण काय करतोय? ॲनॉय सोबत विथ वापरतोय. आणि ॲट कधी वापरायचं आहे? वस्तू असेल तर म्हणजे थिंग असेल तर आपण काय करतोय? ॲनॉय सोबत ॲट वापरतोय. इथं वाक्य दिलेलं आहेत ही अनॉइड मी, वाक्याचा कर्ता पर्सन आहे. मग ही अनॉइड मी म्हणून काय केलं आहे? आय वॉज अनॉइड विथ हिम, पर्सन आहे म्हणून विथ वापरलं. दुसरं वाक्य आहे हर बिहेवियर अनॉइड हिम. हर बिहेवियर अनॉइड हिम, याच्यामध्ये बिहेवियर हा शब्द जो आहे तर हा पर्सनसाठी आहे का? नाही. म्हणून या ठिकाणी काय केलं आहे? ही वॉज अनॉइड ॲट हर बिहेवियर. तर मित्रांनो अशा पद्धतीने या अनॉइजर वाक्यामध्ये क्रियापद असेल तर त्या वाक्याचं पॅसिव्हाइज त्या ठिकाणी करत असताना आपण एकतर विथ वापरतो किंवा ॲट वापरतो, पण बाय वापरत नाहीत. परंतु या पेपरमध्ये आयोगाने पुन्हा एकदा सांगतोय फायनल आन्सर कीमध्ये बाय प्रिपोजिशन असलेलं ऑप्शनच त्या ठिकाणी फायनल केलेलं आहे.
अशा प्रकारचे जर चुकीचे उत्तर जर आयोगाने जर दिले तर त्याचा निश्चितच परिणाम हा जे विद्यार्थी PYQचा अभ्यास करून जे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं संकल्पना क्लिअर करून पेपर सोडवतात त्याचा निश्चितच अशा विद्यार्थ्यांवरती परिणाम होत असतोय। तर आपल्या सर्वांना माहीत आहे ज्या पद्धतीने आयोग काय करतं, पहिली आन्सर की देतं आणि पहिली आन्सर की दिल्याच्या नंतर आपल्याला जर एखाद्या आन्सरबद्दल जर आपल्याला काय असेल आक्षेप असेल तर त्यावेळेस आपण काय करतोय, आक्षेप नोंदवत असताना आपण ते उत्तर का चुकीचं आहे किंवा आयोगाने उत्तर का बदललं पाहिजे यासाठी आपण रेफरन्स आयोगाला देत असतो। मग आयोगाने देखील आपल्या सर्व विद्यार्थ्यांची हीच अपेक्षा आहे, आपल्या सर्व विद्यार्थ्यांची हीच विनंती आहे, तर आयोगाने देखील ज्यावेळेस अशा प्रकारचे उत्तर चुकीचे जर उत्तर देत असेल आयोग, तर आयोगाने देखील काय केलं पाहिजे, रेफरन्स आपल्याला दिला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निराशा निर्माण होणार नाही। हे वाक्य देखील आपल्याला या पेपरमध्ये विचारलेलं आहे। आता हे वाक्य तर आयोगाने असिस्टंटचा जो पेपर झाला 8 नोव्हेंबर 2015चा हा आयोगाचाच पेपर आहे। आयोगाच्याच पेपरमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तेच वाक्य दिले आहेत, ऑप्शन्स पण तसेच आहेत आणि त्यांनी आन्सर की मध्ये देखील 95 नंबरचा प्रश्न आहे, त्याच्या आन्सर की मध्ये देखील काय केले 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे, म्हणजे ऑन ऑल हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे। परंतु या पेपरमध्ये आयोगाने हाच प्रश्न दिला आहे, ऑप्शन सुद्धा असेच दिलेले आहेत, मात्र त्यांनी काय केलेलं आहे, बाय असणारं जे आहे तर बाय असणारं या ठिकाणी ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर दिलेला आहे। तर आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती विचारलेला आहे आणि मित्रांनो हा शब्द ॲम्बिडेक्ट्रस हा शब्द जो आहे तर आयोगाने याच्या अगोदर पण आपल्याला विचारला आहे। ॲम्बी या शब्दाचा अर्थ होतो, जसं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की रूट वर्ड्स, ॲम्बी म्हणजेच काय असते बोथ किंवा दोन या अर्थाने आपण वापरतोय। आणि डेक्स्ट्रस हा जो शब्द आहे तर या डेक्स्ट्रस याचा अर्थ होतो स्किल, कौशल्य या अर्थाने आपण वापरतोय। ॲम्बिडेक्ट्रस पर्सन म्हणजे असा व्यक्ती असतो की जो व्यक्ती एकाच वेळी दोन्ही जे हात आहेत तर दोन्ही हाताचा काय करतोय तेवढ्यात स्किलफुली वापर करू शकतोय, त्याला आपण काय म्हणतो ॲम्बिडेक्ट्रस। जो 3 इडियट चित्रपट आहे तर त्याच्यामध्ये हे काय करत होता, हे एकदाच दोन्ही हाताने तेवढ्याच इफेक्टिव्हली वापर करू शकत होता, त्याला आपण काय म्हणतोय ॲम्बिडेक्ट्रस। आणि मग यामध्ये लक्षात घ्यायचं ॲम्बिडेक्ट्रस म्हणजे कसा व्यक्ती असतोय, वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल, त्याला आपण काय म्हणतो ॲम्बिडेक्ट्रस पर्सन। आपल्याला हा प्रश्न विचारला आहे करेक्ट सेंटेन्सवरती आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित पंक्च्युएशन मार्क्स पण समजून घ्यायचे आहेत। शॅल वी हॅव सम कॉफी, शॅलने प्रश्न हा विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होत असते, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे का तर आहे, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे। आता वाक्याची सुरुवात काय केली, प्लीजने केलेली आहे, प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी। मग प्लीजने सुरुवात केली आहे, विनंती केली आहे आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे, याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे। मग आपल्याला विचारले करेक्ट सेंटेन्स, मग करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, याच्यामध्ये ए आहे, मग याच्यामध्ये बी हे वाक्य चुकलेलं आहे, ज्या ऑप्शनमध्ये बी आहे तर ते कट करून टाकायचं, म्हणजे आपलं उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी 100% बरोबर आहे एकच। मग मी तुम्हाला नेहमी सांगत असतोय की आपण एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून जर आपण पेपर जर सोडवला तर आपण कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय, पण आपल्याला ज्यावेळेस आपण असा प्रश्न सोडवतो तर त्यावेळी आपली जी कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर असल्या पाहिजेत। मग याच्यामध्ये आपल्याला काय समजलं, हे प्रश्नार्थक वाक्य शॅल वी हॅव सम कॉफी आणि याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बने झालेली आहे, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे, तर वाक्य रचना बरोबर आहे आणि वाक्य पण बरोबर आहे आणि त्याचं पंक्च्युएशन मार्क सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून हे वाक्य बरोबर। यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी द स्क्रीन। मग याच्यामध्ये काय असणार आहे लक्षात घ्यायचं आहे, याच्यामध्ये काय केलं, यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी द स्क्रीन। मग इथं काय पाहिजे होतं, मे यू टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी द स्क्रीन, म्हणजेच याच्यामध्ये काय पाहिजे होतं डिअर फ्रेंड्स, ही वाक्यरचना चुकलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे। द बॉय इज अक्युज्ड ऑफ, तर याच्यामध्ये बघा अक्युज्ड ऑफ किल हिज ओन फादर, मग किलिंग रिलेटेड वर्ड्स जे असतात ते लक्षात ठेवायचं आहे। आता सुसाईड म्हणजेच काय, सेल्फ मर्डर म्हणजे स्वतःचाच मर्डर करते तर आपण सुसाईड म्हणतोय, स्वतः आत्महत्या करते त्याला सुसाईड म्हणजे हा शब्द। मॅट्रिसाईड या शब्दाचा अर्थ होतो असं किलिंग ऑफ मदर, त्याला आपण म्हणतोय मॅट्रिसाईड। होमिसाईड म्हणजे असं किलिंग ऑफ ह्युमन बिईंग, त्याला आपण काय म्हणतोय होमिसाईड। आणि पॅट्रिसाईड म्हणजेच काय असतं किलिंग ऑफ फादर, त्याला आपण म्हणतोय पॅट्रिसाईड। आणि सुसाईड म्हणजेच काय सेल्फ मर्डर किंवा स्वतःच आत्महत्या, स्वतः
आत्महत्या करणे, त्याला आपण म्हणतोय सुसाईड. मग याचं उत्तर काय आहे? किलिंग ऑफ हिज ओन फादर म्हणजेच काय असतं? पॅट्रिसाइड असते. तर हे लक्षात ठेवायचं, पॅट्रिसाइड. तर किलिंग ऑफ पॅरेंट्स जर असेल तर त्याला कुठला शब्द आहे? पॅरिसाइड. किलिंग ऑफ पॅरेंट्सचा काय असेल? पॅरिसाइड. असे खूप सारे शब्द आहेत महत्त्वाचे. पॅरेंट्स. किलिंग ऑफ ब्रदर फ्रॅट्रिसाइड असते. काय असते? फ्रॅट्रिसाइड. ब्रदरसाठी जे आहे त्याला आपण होते किलिंग ऑफ ब्रदर फ्रॅट्रिसाइड. किलिंग ऑफ सिस्टर सोरोरिसाइड. तर अशा प्रकारचे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स. हे शब्द देखील परीक्षेमध्ये आपल्याला आयोगाने विचारलेले आहेत. राजाची हत्या करणं, किलिंग ऑफ किंग, त्याला काय म्हणतो आपण? रेजिसाइड. हे लक्षात ठेवायचं. टिटोटलर या शब्दाचा अर्थ होतो, टिटोटलर म्हणजेच काय? जो व्यक्ती कधीही कसल्याही प्रकारचे नशा करत नाही, व्यसन करत नाही, त्याला आपण म्हणतोय टिटोटलर. तर या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी हे त्याला वाईन ऑफर करत आहे, तर तो म्हणतोय नाही, आय एम टिटोटलर. तर टिटोटलर म्हणजेच काय? अबस्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक. म्हणजे अबस्टेन म्हणजेच याचा अर्थ होतो, अबस्टेन म्हणजेच काय? चहापासून दूर राहणे. आता हा अबस्टेन हा जो शब्द आहे तर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. अबस्टेन सोबत नेहमी काय करतात? फ्रॉम हे प्रेपोजिशन आपण वापरत असतो. हे पण परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. हे पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघ, टिटोटलर म्हणजे असा व्यक्ती जो अल्कोहोलिक ड्रिंकपासून काय होतो? दूर असतो, त्याला आपण म्हणतो टिटोटलर. याचा ऑप्शन कोणता आहे? मग या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन बरोबर. दॅट विच कॅनॉट बी रिमूव्ड ऑर रब्ड ऑफ. ज्याला आपण काय करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही, त्याला काय म्हणायचं आहे? मग याच्यामध्ये लक्षात घ्या, हा शब्द देखील परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला आहे. आता इनइव्हिटेबल तर आपण पाहिलंच. इनइव्हिटेबल म्हणजेच काय? ज्याला आपण टाळू शकत नाही त्याला आपण इनइव्हिटेबल म्हणतोय. इनफॉलिबल म्हणजेच काय? जे फेल होत नाही, अपयशी होत नाही, त्याला आपण म्हणतोय इनफॉलिबल. इरिपेरेबल म्हणजेच काय असं? इरिपेरेबल म्हणजेच काय? ज्याला रिपेअर करू शकत नाहीत असं. आणि इंडेलिजिबल म्हणजेच काय? ज्याला रिमूव्ह करू शकत नाहीत, अशा गोष्टीला आपण म्हणतोय इंडेलिजिबल. याचं उत्तर आहे इंडेलिजिबल. बघ, इरिपेरेबल म्हणजेच काय? विच कॅनॉट बी रिपेअर्ड, ज्याला रिपेअर करू शकत नाहीत. इंडेलिजिबल म्हणजेच काय? विच कॅनॉट बी इरेज्ड ऑर रिमूव्ड, ज्याला आपण इरेज करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही, त्याला आपण म्हणतोय इंडेलिजिबल. इनएव्हिटेबल तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, अवॉइड, विच कॅनॉट बी अवॉइडेड. आणि इनफॉलिबल म्हणजेच काय? कधीही म्हणजे चुकणार नसणारा, किंवा याच्यामध्ये विच कॅनॉट बी फॉल म्हणजे जे कधीही अपयशी होऊ शकत नाही, फेल होऊ शकत नाही, त्याला आपण म्हणतोय इनफॉलिबल. विच कॅनॉट मेक मिस्टेक्स. नेक्स्ट बघा, व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. आपल्याला हा डिग्रीचा प्रश्न आहे. व्हेरी फ्यूचं वाक्य आहे आणि आपल्याला ह्याचं काय करायला सांगितलं? CD करायला सांगितलं. व्हेरी फ्यूचं वाक्य जे असते तर ते PDचं असते. जर व्हेरी फ्यूच्या PDमध्ये जर व्हेरी फ्यू असेल, TDSD करताना लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी फ्यू जर असेल PDमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, तर त्याचं CD करताना आपण काय करतो? दॅन मोस्ट ऑदर काय वापरतो आपण? दॅन मोस्ट ऑदर किंवा दॅन मेनी ऑदर पण असते. आणि SD करताना आपण काय करतो? वन ऑफ द वापरत असतो. मग आपल्याला व्हेरी फ्यूचं वाक्य दिलं आहे आणि त्याचं जर CD करायचं असेल तर आपल्याला उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय करायचं आहे? दॅन मोस्ट ऑदर किंवा दॅन मेनी ऑदर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग कुठल्या ऑप्शनमध्ये दॅन मोस्ट ऑदर आहे? याच्यामध्ये तर गोल्ड इज, इथं काय केलं आहे? वन ऑफ द आहे, तर हे चुकीचं आहे. इथं तर नो ऑदर आहे, हे पण चुकीचं आहे. इथं मोर कॉस्टली दॅन एनी ऑदर वापरलेलं आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. तर याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे मोस्ट ऑदरचं या ठिकाणी. पण इथं लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस MPSCने, मग आता हा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने विचारला आहे, पण MPSCने बऱ्याच वेळेस असंही दिलं आहे, मोस्ट ऑदरचं ऑप्शन 2-3 दिलेले आहेत. मग तुम्ही मोस्ट ऑदर पाहिलं की लगेच उत्तरापर्यंत पोहोचायचं नाही. तर ग्रामर तिथं समजून घ्यायचं आहे. आपल्याला CD करायचं आहे म्हटल्याच्यानंतर CDच्या वाक्यामध्ये काय असायला पाहिजे? CD ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे, त्याचं CD फॉर्म पण असला पाहिजे. जर हे वाक्य सगळं असं असतं आणि फक्त इथं कॉस्टली जर असेल किंवा कॉस्टली जर दिलं असतं तर हे वाक्य चुकलं असतं. कॉस्टलीच दिलं असतं तरी पण चुकलेलं असतं. म्हणजे आपण पाहणं काय गरजेचं आहे? CD करायचं असेल तर CD ॲडजेक्टिव्ह आहे का ते पाहणं गरजेचं आहे. त्या वाक्याचं आपण चेंज करत असताना कोणते शब्द वापरतोय? मग इथं काय करतोय? जर PDच्या वाक्यामध्ये व्हेरी फ्यू असेल तर आपण दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर वापरतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, दॅन मेनी ऑदर असू द्या किंवा दॅन मोस्ट ऑदर असेल त्याच्यानंतर आपण प्लुरल नाऊन वापरत असतो. मग प्लुरल नाऊन आहे का? तर आहे इथं प्लुरल नाऊन, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. मग व्हेरी फ्यूच्या नंतर पण प्लुरल नाऊन असते, इथं प्लुरल हेल्पिंग व्हर्ब येतं, याच्यानंतर पण प्लुरल नाऊन येतं. आणि वन ऑफ द ज्यावेळेस आपण वापरतो त्याच्यानंतर देखील प्लुरल नाऊन असतं, हे पण पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस PDच्या वाक्यामध्ये नो ऑदर असतं
तर त्यावेळेस त्याचं CD करताना आपण काय करतो, दॅन एनी अदर वापरत असतोय. काय वापरतोय, दॅन एनी अदर वापरतो. आणि SD करताना काय असते त्याच्यामध्ये द EST किंवा द मोस्ट. द EST द मोस्ट म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये आपण फक्त जे ॲडजेक्टिव्ह आहे तर त्या ॲडजेक्टिव्हला आपण EST प्रत्यय लावतो किंवा मोस्ट वापरतो. पण ह्या नो अदरच्या नंतर पण सिंग्युलर नाऊन असते, दॅन एनी अदरच्या नंतर पण सिंग्युलरच नाऊन असते. आणि द EST किंवा द मोस्टच्या नंतर पण काय करतोय आपण, सिंग्युलर नाऊनच वापरतोय. याचा एक दुसरा प्रकार आहे ऑफ ऑल प्लस प्लुरल नाऊन. पण ऑफ ऑल प्लस प्लुरल नाऊन वापरून पण आपण नो अदरचं वाक्य जर असेल त्याचं आपण SD करू शकतोय. तर लक्षात काय ठेवायचं आहे, व्हेरी फ्यू असेल तर दॅन मोस्ट अदर, त्या मोस्ट ऑदरच्या ऐवजी आपण मेनी ऑदर पण या ठिकाणी यूज करू शकतो. दॅन मोस्ट ऑदर, दॅन मेनी ऑदर, बऱ्याच ऑप्शनमध्ये आपल्याला मेनी ऑदर पण दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीही माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, व्हेरी फ्यू, नो ऑदर. नेक्स्ट बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द सिम्पल सेंटेन्स. आपल्याला प्रश्न काय विचारला, सिम्पल सेंटेन्स. मग मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं, याच्या अगोदरच्या प्रश्नाचं आपण विश्लेषण करत असताना सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय असते, सिम्पल सेंटेन्समध्ये सब्जेक्ट एकच असतो आणि प्रेडिकेट एकच असतो. म्हणजे काय, सिम्पल सेंटेन्समध्ये कर्ता आणि मेन क्रियापद जे असते, मुख्य क्रियापद जे असते, तर सिम्पल सेंटेन्समध्ये मेन व्हर्ब एकच असतं. कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय असते, कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन क्रियापद जे असतात, तर मुख्य दोन क्रियापद असतात आणि ते दोन मेन व्हर्ब काय केलेले असतात, जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतात, तर त्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले असतात. आणि तिसरा प्रकार असतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखायचं असेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे साधारणतः मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याच्यामध्ये असतो. आणि मेन क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेला असतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा क्लॉज हा टॉपिक्स आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतात, तर हे दोन्ही टॉपिक अभ्यास करत असताना अगोदर तुम्ही कंजंक्शन हा टॉपिक वाचला पाहिजे, अगोदर तुम्ही कंजंक्शन हा टॉपिक समजून घेतला पाहिजे. आणि जर तुम्ही अगोदर कंजंक्शन टॉपिक समजून घेतला की तुम्हाला सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा टॉपिक देखील इझिली समजत असतोय. कारण तुम्हाला अगोदर कंजंक्शन माहीत असणं गरजेचं आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते असतात, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहेत, तर ते माहीत असणं गरजेचं आहे. ज्या वाक्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स येतात तर त्या वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. खूप सिंपल आहे. ज्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स येतात त्या वाक्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणत असतो. जर तुम्ही हे अशा पद्धतीने जर समजून घेतलं तर तुम्हाला सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा टॉपिक पण समजतो, इझी जातो. आणि तुम्ही वाक्य बघितलं की सेकंदामध्ये तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचूही शकताय. आपल्याला प्रश्न विचारायला सिम्पल सेंटेन्स विचारलेला आहे, ही इज अनवेल सो ही कॅनॉट अटेंड द ऑफिस. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलं जातं आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य कोणतं आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे. हां, सो दॅट जर असेल, सो दॅट सोबत असेल तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते, किंवा सो डॉट डॉट दॅट असं जरी असेल तरी पण ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते. ही कन्फेस हिज क्राईम, याच्यामध्ये हे सब्जेक्ट एकच आहे, प्रेडिकेट एकच आहे आणि याच्यामध्ये मेन व्हर्ब कन्फेस हे जे आहे तर फायनाईट व्हर्ब एकच आहे किंवा मेन व्हर्ब एकच आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. ही कॅनॉट स्पीक नॉर कॅन ही राईट, याच्यामध्ये आयदर ऑर, नायदर नॉर, ऑर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ अँड, ॲज वेल ॲज. त्याच्यानंतर हे ऑर नॉर झालं किंवा त्याच्यात हे सो हा शब्द असेल, देअर फोर असेल, हे शब्द जे असतात तर हे शब्द काय आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असतात. आणि म्हणून असं जे वाक्य असते तर ते वाक्य काय असते, कंपाऊंड सेंटेन्सच असते. इथं आहे ही कन्फेस दॅट ही इज गिल्टी. मग याच्यामध्ये दॅटने सुरू होणारा पुढं क्लॉज आहे, म्हणजे हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा झाला मेन क्लॉज. मग मी एवढं सिंपल सांगत असतोय, क्लॉजचे वाक्य आले, ज्या वाक्यामध्ये क्लॉजचं वाक्य असतात तर क्लॉजचे वाक्य आले की त्याला बिनधास्त काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. तर हे पण सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखण्यासाठी खूप सोपं आहे. तर याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन आहे सिंपलचं आणि ते आहे 2 नंबरचं ऑप्शन. या ठिकाणी बरोबर. पुढचा प्रश्न विचारला आहे आपल्याला या ठिकाणी, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. ज्योती हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग, म्हणजे हे वाक्य दिले आणि या वाक्याचं आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित वाक्याचा अर्थ समजून घेऊन त्या ठिकाणी जे आहे तर वाक्य कोणतं बरोबर आहे आपल्याला हे समजून घ्यायचं आणि त्याचा क्रम पण बरोबर असला पाहिजे, त्याचा वाक्याचा मिनिंग पण बरोबर असला पाहिजे. ज्योती हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. ज्योती जे आहे तर ज्योतीला
नेहमी दररोज सकाळी काय करावं लागते, खूप घाई करावी लागते, कारण ती काय करते, खूप उशिरा उठते. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप. ठीक आहे, इथं काय ज्योती गेट्स अप सो लेट हॅज, तर हे वाक्यरचना चुकीची आहे इथं. तर ज्योती इज गेटिंग अप लेट, ज्योती इज गेटिंग अप सो लेट हॅविंग सो, हे तर हे पण वाक्य चुकीचं आहे, वाक्यरचना बरोबर नाही. तर या दोन्हीपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे, तर खरं पाहता लक्षात घ्या, ज्यावेळेस आता हा ऑलवेज हा शब्द जो आहे, तर ऑलवेज हा शब्द समजून घ्यायचा आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब असतंय, हेल्पिंग व्हर्ब जर असेल तर त्यावेळेस आपण ऑलवेज हा शब्द आपण काय करतो, हेल्पिंग व्हर्बच्या नंतर वापरतो. जसं की ही इज नेवर हॅपी आणि ही इज ऑलवेज हॅपी, असे जे शब्द असतात ना, आपण ॲडव्हर्बमध्ये किंवा टेन्स टॉपिकमध्ये घेतले होते. हे ऑलवेज असेल, नेवर असेल, एव्हर असेल, असे शब्द जे असतात, तर ते शब्द जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आलं तर काय करायचं, ते शब्द आपण हेल्पिंग व्हर्बच्या नंतर वापरत असतो. तर याच्यामध्ये हॅज हा शब्द जो आहे, तर हॅज हा शब्द इथं हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलेला नाही, तर याच्यामध्ये हा इन्फिनिटिव्ह अशा पद्धतीने वापरला आहे. म्हणून ऑलवेज हा शब्द हॅजच्या नंतर येणार नाही, तर ऑलवेज हा शब्द याच्या अगोदर येणार आहे, आणि म्हणून याच्यामध्ये हे वाक्य चुकीचं आहे, तर याच्यामधलं हे वाक्य बरोबर आहे. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट, अशा पद्धतीने याचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन. या पेपरमध्ये या देखील प्रश्नाचं उत्तर काय केलं आहे, फायनल आन्सर कीमध्ये देखील चुकीचं दिलेलं आहे. तर हे काय म्हणतोय बघा, हा प्रश्न आयोगाने याच्या अगोदरच्या एका पेपरमध्ये विचारलेला आहे, आणि हा बघा इथं आहे सेम प्रश्न. हाच प्रश्न काय केला आपल्याला असिस्टंट 8 नोव्हेंबर 2015च्या पेपरमध्ये विचारला आहे. आयोगाची ही आन्सर की आहे, आणि या आन्सर कीमध्ये बघा हा 95 नंबरचा प्रश्न आहे, आणि हा जो 95 नंबरचा प्रश्न आहे, तर या प्रश्नामध्ये बघा आपल्याला तेच वाक्य दिलं आहे, ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह, सेम ते सेंटेन्स आहे. आणि याच्यामध्ये ऑप्शन देत असताना मग त्यांनी उत्तराचं ऑप्शन कोणतं दिलं आहे, तर 4 नंबरचं ऑप्शन, त्याच्यामध्ये ऑन हे प्रिपोजिशन दिलेलं आहे. ठीक आहे, बघा 95 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर काय आहे, 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मात्र आयोगाने या पेपरमध्ये, आत्ताचा जो आपला पेपर आहे, तर या पेपरमध्ये मात्र काय केलं आहे, या पेपरमध्ये मात्र याचं उत्तर आयोगाने फायनल आन्सर कीमध्ये याचं वेगळं दिलं आहे. मग आपण त्या आन्सर कीचा आणि संकल्पनेचा वाक्याचा विचार जर केला तर खरं पाहता याचं उत्तर काय पाहिजे होतं, याचं उत्तर हे या ठिकाणी ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह ऑन ESPN, हेच या ठिकाणी बरोबर पाहिजे होतं. मात्र आयोगाने काय केलं आहे, बायवालं ऑप्शन या ठिकाणी उत्तराचं दिलेलं आहे. आयडेंटिफाय द सुटेबल मॉडेल्स विच इंडिकेट सम काइंड ऑफ रूल, म्हणजे अशा प्रकारचं मोडोलॉगचे व्हर्ब वापरा, जे मोडोलॉगचे व्हर्ब आपण नियम सांगण्यासाठी आपण वापरतो. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे वाक्य बघा, इन दिल्ली इवन द पिलियन रायडर्स डॅश डॅश वेअर अ हेल्मेट. आता पिलियन रायडर म्हणजेच काय असते, जे बाईकवरती पाठीमागं बसणारा जो प्रवासी असतो, तर याला आपण काय म्हणतोय, पिलियन रायडर असं म्हणत असतोय. म्हणजे आपल्याला हा शब्द समजायला पाहिजे यासाठी सांगितलं. मग याच्यामध्ये काय सांगितलं, सम काइंड ऑफ रूल सांगण्यासाठी मस्ट हा जो शब्द आहे, तर मस्ट आपण वापरतोय, परंतु ते कंपल्शन दाखवण्यासाठी आपण वापरतो, सक्ती दाखवण्यासाठी आपण वापरत असतोय. आणि हॅव टू हॅज टू जे आहे, तर हॅव टू हॅज टू हे आपण काय करतो, सम काइंड ऑफ रूल सांगण्यासाठी आपण यूज करतोय, हॅव टू हॅज टू प्लस V1. आणि म्हणून याच्यामध्ये हॅव टू किंवा हॅज टू येणार आहे. शूड हे जे आहे, तर शूड हे आपण ॲडवाईससाठी वापरतोय. तर आपल्याला आपण असा जर विचार केला तर आपल्याला वाटतं की अरे हे सगळेच बरोबर बसतात काय, की असं नाही. तर याच्यामध्ये हॅव टू आणि हॅज टू पैकी आपल्याला वापरायचं, कारण हॅव टू आणि हॅज टू हे आपण काय करतो, नियम दाखवण्यासाठी किंवा नियम सांगण्यासाठी आपण या ठिकाणी वापरत असतो. मग याच्यामध्ये बघा शब्द महत्त्वाचा, पिलियन रायडर्स. पिलियन रायडर्स हा शब्द प्लुरल आहे, हा शब्द अनेक वचन आहे, आणि अनेक वचन जर करता असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरत असतोय. हॅज टू हा सिंग्युलर आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर काय येईल, हॅव टू या ठिकाणी बरोबर आहे. जसं की आत्ता सांगितलं, पिलियन रायडर म्हणजे काय, जो पाठीमागे बसणार जो प्रवासी असतो त्याला आपण होतोय पिलियन रायडर. पुढे बघा 97 नंबरचा प्रश्न जो आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. हा प्रश्न खरं पाहता आयोगाने याच्या अगोदरच्या पण एका पेपरमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. मग लक्षात घ्या, हा प्रश्न कशावरती विचारला आहे, तर हा प्रश्न आपल्याला सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकवरती विचारला आहे. नायदर प्राईड नॉर प्रेजुडाइस अफेक्ट हिम, या वाक्याचा कर्ता जो आहे, तर कर्ता लक्षात घ्यायचं आहे, आणि आपल्याला समजून घ्यायचं की हे जे दोन कर्ते आहेत, प्राईड आणि प्रेजुडाइस हे कर्ते आहेत, आणि हे जे दोन कर्ते आहेत तर हे कशाने जोडलेले आहेत, नायदर नॉरने जोडले आहेत. मग आपला नियम काय सांगतोय, जर दोन कर्ते ऑर, नॉर, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सोने जोडले असतील
तर आपण हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब हे आपण दुसऱ्या कर्त्यानुसार वापरत असतो. हा झाला आपला पहिला कर्ता आणि हा आहे दुसरा कर्ता. मग जेव्हा दोन कर्ते ऑर नॉर आयदर ऑर नायदर नॉर नॉट ओनली बट ऑल्सो ने जोडलेले असतात तेव्हा आपण काय करतो दुसऱ्या कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब वापरत असतो किंवा वर्ब वापरत असतो. मग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का तर नाही. मग अफेक्ट हे काय तर अफेक्ट हे क्रियापद हे मेन वर्ब आहे किंवा क्रियापद आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग आपला दुसरा नियम काय सांगतो क्रियापदा संदर्भातला, जर वाक्याचा कर्ता एकवचन असेल तर क्रियापदाला आपल्याला यस ईएस आय एस प्रत्यय वापरणं कंपल्सरी आहे. आणि मग या ठिकाणी अफेक्ट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. प्रेज्युडाइज हा जो शब्द आहे तर हा शब्द सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर या अफेक्ट याला काय पाहिजे होतं यस पाहिजे होतं आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. मग आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलंय, ज्या ज्या ऑप्शनमध्ये ए येते ते ऑप्शन आपले कटले मग, कारण आपल्याला विचारलंय काय करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट बघा ईच ऑफ दीज क्वालिटीज, याच्यामध्ये ईच ऑफचा रूल काय सांगतोय. मग ह्या ईच ऑफ असेल एव्हरी वन ऑफ असेल आयदर ऑफ असेल नायदर ऑफ असेल वन ऑफ असेल नन ऑफ असेल, या सगळ्या शब्दाच्या नंतर येणारं नाउन हे प्लुरल नाउन असते, मात्र येणारं हेल्पिंग वर्ब सिंग्युलर असते. मग ईच ऑफ दीज क्वालिटीज हे नाउन काय आहे प्लुरल आहे का तर यस आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आणि इज हे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे या सगळ्या शब्दाच्या नंतर आता सांगितलेले शब्द ईच ऑफ आयदर ऑफ नायदर ऑफ वन ऑफ एव्हरी वन ऑफ या सगळ्या शब्द किंवा नन ऑफ या सगळ्या शब्दाच्या नंतर येणारं नाउन प्लुरल असतंय, मात्र येणारं हेल्पिंग वर्ब सिंग्युलर असते आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे, बी हे बरोबर आहे. इथं लक्षात घ्यायचं आहे आयदर ही दोन कर्ते या ठिकाणी आयदरने जोडलेले आहेत. पहिला आहे ही, दुसरा आहे आय. मग दोन कर्ते जर आयदर ऑर नायदर नॉरने जोडले असतील तर आपण दुसऱ्या कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब वापरत असतो. आय आहे दुसरा कर्ता आणि म्हणून यासाठी एम आपण बरोबर वापरतोय. याचा अर्थ असा होतोय याच्यामध्ये बी आणि सी हे दोन्हीही बरोबर आहेत, मग याच्यामधलं हे ऑप्शन कटलेलं आहे. वी शॅल गो टू अमृतसर वेन माय सिस्टर डॅश डॅश फ्रॉम. आपल्याला या ठिकाणी फिल इन द ब्लँक दिलेले आहे, म्हणजेच वाक्य या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि हे वाक्य कंप्लीट करत असताना आपल्याला टेन्सचा विचार करायचा आहे. तसं पाहता आपण हा जर प्रश्न पाहिला तर हा प्रश्न आपल्याला टेन्स ॲग्रीमेंट या टॉपिकवरती विचारलेला आहे. आणि मी याच्या अगोदरचा प्रश्न आपण इफचं वाक्य घेतलं होतं बघा, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तर इफ असेल किंवा व्हेन असेल या इफ आणि व्हेनचं जे वाक्य असतंय किंवा इफ आणि व्हेनचा जो क्लॉज असतोय तर ह्या क्लॉजमध्ये कधीच लक्षात ठेवायचे फ्युचर टेन्स कधीच वापरला जात नाही, म्हणजे इफ आणि व्हेन सोबत फ्युचर टेन्स वापरत नाहीत. मग याच्यामध्ये एक ऑप्शन आहे फ्युचरचं, हे पण ऑप्शन फ्युचरचं आहे, हे पण ऑप्शन फ्युचरचं आहे, म्हणजे या ठिकाणी दोन्ही ऑप्शन येणार नाहीत, म्हणजे दोन ऑप्शन कटले. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे त्याला आपण म्हणतोय टेन्स ॲग्रीमेंट. लक्षात ठेवा पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होतंय, म्हणजे एका वाक्यामध्ये पास्ट टेन्स आणि दुसऱ्या वाक्यामध्ये पण पास्ट टेन्स पाहिजे. पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होते, पास्ट टेन्स ॲग्रीमेंट प्रेझेंट सोबत आणि फ्युचर सोबत कधीच होत नाही. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या दोन वाक्य आहेत तर याच्यामध्ये एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये देखील पास्ट टेन्स पाहिजे, म्हणजेच एका क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसरीकडे पण पास्ट टेन्स. मात्र प्रेझेंट टेन्स जो आहे तर प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट होतं. एका वाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स असतो किंवा फ्युचर टेन्स पण असतोय, कारण प्रेझेंट टेन्सचं आणि फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट होतं, परंतु प्रेझेंट टेन्सचं आणि पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट होत नाही आणि फ्युचर टेन्सचं आणि पास्ट टेन्सचं पण ॲग्रीमेंट होत नाही. ॲग्रीमेंट म्हणजेच काय या ठिकाणी करार वगैरे करायचं नाही. ॲग्रीमेंट म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे जे वाक्य आहे तर बघा इथं हे वाक्य कोणत्या टेन्सचं आहे शाल प्लस वी वन म्हणजे हा फ्युचर आहे. मग आपल्याला या ठिकाणी पहिली गोष्ट समजली पाहिजे फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत आपण करत असतोय, पण फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत नाही. मग इथं म्हणजे हे पण ऑप्शन कटलं. आपला आत्ताचा नियम आहे वेनचं वाक्य असेल किंवा इफचं वाक्य असेल, वेन आणि इफचा क्लॉज जो आहे वेन आणि इफचा जो क्लॉज आहे तर या वेन आणि इफच्या क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स वापरत नाहीत, म्हणजे हे पण ऑप्शन कटलेले आहेत. मग राहील आपलं हे ऑप्शन हे उत्तर आलं. मग आपण जर अशा पद्धतीने पेपर सोडवला तर आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतोय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी अजून एक ऑप्शन जर दिला असतं आयोगाने समजा दुसरं ऑप्शन एक दिला असतं तर काय झालं असतं तर या ठिकाणी रिटर्न आलं असतं का नाही तर रिटर्नचंच आलं असतं का, कारण वाक्याचा करता माय सिस्टर हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे त्याच्या पुढे येणारा जो क्रियापद आहे तर त्या क्रियापदाला आपल्याला काय करायचं आहे यस प्रत्यय लावणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पॉईंट ब्लँक ही फ्रेज दिली आहे आणि पॉईंट ब्लँक या फ्रेजचा अर्थ काय होतोय
तर मित्रांनो पॉइंट ब्लँक या फ्रेजचा अर्थ होतो डिरेक्टली. म्हणून बघा इथं वाक्य काय दिलंय, ही रिफ्युज्ड माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. त्याने माझी रिक्वेस्ट डिरेक्टली नाकारली. तर त्या अर्थाने काय होतं याचं उत्तर येते डिरेक्टली. या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे तर आपल्याला विच फ्रेज रिप्रेझेंट्स द वर्ड परसिव्हरन्स. आता परसिव्हरन्स या शब्दाचा अर्थ होतो चिकाटी. चिकाटी म्हणजेच काय, आपण बघा MPSC मध्ये सक्सेस मिळवण्यासाठी परसिव्हरन्स खूप महत्त्वाचा आहे. जिद्द चिकाटी खूप महत्त्वाची आहे. आपण काय करतोय, एखादी परीक्षा दिली त्याच्यामध्ये कमी मार्क्स पडले की आपण निराश होतो आणि परीक्षा तिथूनच आपण काय करतोय, मधूनच सोडून देतोय. तर मधून जर सोडून दिलं तर आपल्याला यश मिळत नाही. तर परसिव्हरन्स याचा अर्थ असतोय की आपल्याकडे परसिव्हरन्स असायला पाहिजे, म्हणजे चिकाटी आपल्याकडे असली पाहिजे. जरी आपल्याला थोड्याफार अडचणी आल्या, अडथळे आले, अपयश आलं, तरी पण आपण न हारता, मधूनच सोडून न देता, गिवअप न करता आपण काय केलं पाहिजे, कंटिन्यू प्रयत्न ठेवले पाहिजेत जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत. मग परसिव्हरन्स या शब्दाचा अर्थ काय होतो, चिकाटी. मग या परसिव्हरन्स हा जो शब्द आहे तर या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला काय केलं फ्रेज दिलेला आहे तर त्याचा कुठल्या अर्थाचे आहे. तर नेव्हर गिव्ह अप म्हणजेच काय असे, मधूनच सोडून दिलं नाही पाहिजे. मग याचं उत्तर काय येते, नेव्हर गिव्ह अपच येते. लॅक ऑफ मोटिवेशन असणार आहे का, नाही. इझिली परसिव्ह असणार आहे का, नाही. तर याचं उत्तर काय झालं, परसिव्हरन्स म्हणजेच काय, चिकाटी. म्हणजेच नेव्हर गिव्हिंग अप, म्हणजे कधीच आपण मधून सोडून दिलं नाही पाहिजे. त्याला म्हणतो आपण नेव्हर गिव्ह अप. किंवा तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ पण ज्यावेळेस पाहत असता तर त्याच्यामध्ये पण असते ना, नेव्हर गिव्ह अप, आपण कधीच मधून सोडून दिलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या क्वेश्चन पेपरचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. निश्चितच आपल्याला या विश्लेषणाचा फायदा होणार आहे.